नमस्कार. स्वारगेटच्या बस स्टॉपवर आलेली आहे आणि आता मी भोर या ठिकाणी चाललेली आहे. सकाळचे 9 वाजत आलेले आहेत आणि एका कामानिमित्त चाललेली आहे. काय ते तुम्हाला पुढे कळेल सविस्तर माहिती. अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. हो, तुमच्याच गाडीत येणार आहे. पहा, बोलण्यातून किती प्रेमाची देवाणघेवाण होते. 2 मिनिटच बोललो आम्ही, पण ओळख झाली आहे. आणि ताई आणि दादांना पण वाहक आणि चालक असं म्हणायचं ना, यांना पण आपण व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. चला भेटूया पुढच्या. नक्कीच एस टीवर प्रेम. आणि आमचं तर जास्त आहे, आम्ही अर्ध्या ह्याच्यामध्ये आहोत ना. आणि आता नवीन ते कार्ड काढायला सांगितलं NCMC. हां, तर सगळ्यांना एक संदेश देऊया आपण. सगळ्या महिलांना विशेषतः की ज्या दुर्लक्ष करतात, त्यांना वाटतं अर्ध तिकीट आहे म्हणजे परमनंट आहे, पण त्याच्यासाठी NCMC कार्ड काढणं जरुरीचं आहे. हां, आणि ते 1 ऑगस्टपर्यंतच लास्ट डेट आहे. त्यानंतर मग 1 ऑगस्टपूर्वी ते कार्ड काढून घ्या, नाही तर तुम्हाला पूर्ण तिकीट घ्यावं लागेल. महिलांना जे अर्ध तिकीट आहे ती सवलत तुम्हाला मिळणार नाही. आणि मी पण अर्ज केलेला आहे ते कार्ड काढण्यासाठी. थँक्यू. ओके, धन्यवाद. हॉटेल ॲग्रो जय मल्हार. तिथे रिसॉर्टला पोहोचलेली आहे. 10:30 वाजलेत आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे. पहा, अगदी रोडच्या जवळच आहे. हा रोड पुढे भोरला जातो. इथून 8 किलोमीटर आहे. म्हणजे भोरला न जाता 8 किलोमीटर अगोदरच उतरावं लागतं. नेकलेस पॉईंट असं याला म्हणतात. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. आणि हे आमचे ट्रेनर आहेत. आम्ही ज्या कामासाठी आलो त्यासाठी बोलते मी त्यांच्याशी. या रिसॉर्ट आणि रेस्टॉरंटचे मालकच आहेत ते. रिसॉर्ट आणि रेस्टॉरंटचे मालक आहेत ते स्वतः. आणि ते हे काम पाहतात इथले, याच्या संदर्भातलं. खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य असणारं हे ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर. वा, सुंदर. मी पहिल्यांदाच आले ह्या भागामध्ये. खूपच छान आहे. वा. अतिशय सुंदर. मला वाटतं हे आर्टिफिशियल ग्रास आहे. फंक्शनल लग्न कार्य वगैरे पण होत असतील इथे. फंक्शनचा हॉल. मस्त स्विमिंग पूल. इथे समोर हॉलमध्ये थांबायला सांगितलंय. भोर तालुक्यातील संगमनेर गावचा SRT शेतकरी आहे. गेल्या 8 वर्षापासून जमीन न नांगरता SRT शेती पद्धतीने शेती करतोय. आणि त्या अनुषंगानं आपण सगळेच शून्य मशागत किंवा SRT बद्दल थोडंफार सोशल मीडियामधून किंवा कुठून जाणून आहात. आणि ते अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी अधिक आलेला आहात. तर अशा प्रकारे सामूहिक प्रकारे लोकांना माहिती व्हावी, शेतकऱ्यांना. यासाठी महाराष्ट्रामध्ये 31 शेती शाळा केंद्र चालवले जातात. त्याच्यामधील शेती शाळा केंद्र क्रमांक 7 पुणे या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. हे माझे सहकारी रमेश दाडू पाटील. हे लगभग 4 वर्षांनी चालूचं 5वं वर्ष त्यांचं SRT शेती पद्धतीने शेती करायची. आमच्या भोर तालुक्यातील सारवेळ गावचे ते शेतकरी आहेत. SRTचे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. तर अधिकचा वेळ नाही घेतात. 11ला आपण शाळा चालू करतो. अजून प्रवासामध्येच आहेत. खरं तर एवढी पण संख्या नव्हती. आता अपेक्षित 5च लोक येणार होते, पण बऱ्यापैकी लोक आपल्याकडे आले. आणि सगळ्यात कमी संख्या असलेली आजची शाळा आहे. 30-40 लोक आपल्याकडे वेळेस असतात. आता खरीपाचा सीझन चालू आहे, त्यामुळे लोक सगळे कामामध्ये कोणते असतील किंवा अजून काय असेल वैयक्तिक कारण. अधिक मास संपलाय, लग्न सराई असते, काय काय आहे बरोबर काय. तर
तर प्रत्यक्ष आपण चालू करूया. त्याच्या अगोदर मी सरांना विनंती करतो, आपण एक बाय एक फक्त आपलं नाव सांगा जागेवरती आणि एक वाक्यामध्ये सांगा की इथं का म्हणजे काय जाणून घेण्यासाठी आला. म्हणजे त्या अनुषंगाने मला पुढं तुम्हाला जे काय आपण 1.5 तास बोलणार आहे त्याच्यावरती त्या विषयाला तुम्हाला बोलता येईल. नमस्कार, मी जितेंद्र कांबळे. मी नोकरदार आहे, परंतु माझी मूळ गाव माझं पिंपुडे बुद्रुक. माझी एका जागेवर 15 एकर शेती आहे, साधी आहे शेती. आणि गावाकडचे लोक तुम्हाला माहिती आहेत, सगळ्यात आपला प्रॉब्लेम आपण मुंबईला असतो आणि शेती करायला इकडं म्हटलं की ते आज बघू उद्या बघू आणि याच्यामध्ये तुमची रजा संपून जाते, मजूर मिळत नाही, पाण्याची जास्त पावसाचा हे बिनभरवशाचं काम सगळं, वेळेवर खत मिळत नाही किंवा हे लोक नांगरणीला याला त्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये मी कमीत कमी 2008 पासून आतापर्यंत एक 7-10 लाख रुपये घालवले आणि उत्पन्न तुम्हाला काय सांगू, मी लाख रुपये खर्च करायचे आणि खर्च तर नाही निघायचा, खर्चसुद्धा निघायचा नाही. आणि ह्याच्यामध्ये झालं काय की लोक ते तुमचं हेच करतात, तुम्ही जेवढं डबऱ्यात जाल गावाकडचे लोक तुमची शेती कशी पडून राहील आणि तो मला कंटाळून कसा म्हणेल की बाबा घे वाट्यानं म्हणण्यापेक्षा ह्यानंच कशानं तुला मी 2,000 रुपये देतो 3,000 रुपये खंडानं, तुमची अशी परिस्थिती निर्माण करतात ते. आणि आजकालची परिस्थिती अशी आहे, जर तुमच्या नावावर 1 एकर शेती असेल तर तुम्ही भारताचे राजे आहात. 1 एकर शेती, कारण शेतीच नाही राहिली शिल्लक आणि सगळेजण उठसूट आपलं उठतात आणि इकडे वॉचमनची नोकरी करतील मुंबईमध्ये जाऊन, पण ते शेताकडे लक्ष देणार नाही. मी पुढच्या 10 महिन्यांनी रिटायर्ड होणार आहे. 1 वर्ष झालं की ह्यांच्या संपर्कात आहे की मला यायचंय, पण रजा नाही, काय नाही, या कारणामुळे येता आलं नाही. आज कसल्याही परिस्थितीमधली भेट द्यायची आणि दुसऱ्यावर अवलंबून न राहता याच्यामध्ये 2 प्रकार होणार आहेत की कमी मशागत असल्यामुळे तुम्ही ते स्वतः करू शकता. स्वतः करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमची तब्येत राखू शकता. भले तुम्हाला त्यातनं इन्कम मिळो नाही मिळो काय हो, पण कमीत कमी तुम्ही जर स्वतः राबला तर तुमची तब्येत चांगली राहू शकते. एवढं जरी तुम्हाला मिळालं तरी भरपूर झालं. म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या बाबतीत हा जरी फायदा मिळाला स्वतःच्या तब्येत सांभाळण्याचा, डॉक्टरच्या ह्याच्यावर पैसे न घालवण्यापेक्षा, तरी तुमच्यासाठी ते खूप चांगलं झालं. आणि मला वाटतं याचा सगळ्यांनी फायदाच होईल. हा एवढा IT प्रोफेशनल आणि हे जर लोक करत असतील तर आपण का करायचं नाही. तुझं आहे तुझं पाशी आणि आपण बाकीचं सगळं जग कशाला ते कुठं फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन हे करायचं, तिथे यायला आपल्याला वेळ नाही. आणि ही जर शेती जर ही खरे महाराष्ट्रातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतीच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमवर त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं, मी अगदी म्हणत नाही 100%, पण तुम्हाला 50% तरी फायदा होईल. त्या एवढ्याच एका गोष्टीने मी इथं आलो आहे. आता बघूया त्या किरणला हा प्रकल्प राबवतोय त्याच्या संदर्भात शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा सगळेजण आला, त्याच्यामध्ये एक महिला वर्ग आला आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शेती करण्यासाठी महिला वर्ग आणि ते पण शहरामध्ये राहून अजून याची आपली मातीशी नाळ जोडलेली आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि याचाच कदाचित हे सेशन बघून बाकीच्या लोकांनी त्याचं अनुकरण करावं असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा. जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून आलो आहे आणि मला नैसर्गिक शेती मी आत्तापर्यंत करतोय आणि मला तेच पुढं कंटिन्यू ठेवायचं आहे. फक्त हे 0 मशागतीतून थोडं समजून घ्यायचं आहे विषय. मी गणेश नरसाळे, मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आलो आहे आणि मला यासाठी शेती कशी आहे त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची, त्यासाठी मी इथं आलो. नमस्ते, मी नंदकुमार जगताप, पारगाव दौंड तालुक्यातून. सोशल मीडियावर हे वाचलं आणि ते ऐकून ते समजून गेलं. नमस्कार, मी विठ्ठल कदम, मी वाईवरून आलो आहे आणि यासाठी शेतीबद्दल माहिती मिळवण्यासाठी मी आलो. मी महेश महादेव मार्गाचे, मी इथं जवळपासचाच आहे कानवडी गावचा.
या टेक्नॉलॉजीची माहिती घेण्यासाठी मी चंद्रकांत पाटील राहणार इथलाच केंद्राचा. पण किरण शेट्टी आत्तापर्यंत मला 2 वर्ष चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि माझं शेतीमध्ये चांगलं उत्पन्न आहे नाही का. आणि 12 वर्ष आलं मी यांनाच तरकारी आपण चांगली पद्धतीने देतो नाही का, घरचे. त्यामुळं प्रगती आहे नाही का. नाव सांगा. अमोल पवार, मी सासवडवरून आलो त्यासाठी शेतीची माहिती घ्यायची. पुजारी आम्ही शेतीसाठी माहिती घ्यायसाठी. गजेंद्र शेटे भाऊ आहे माझा, एकत्र शेती. नैसर्गिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवतो तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देणारी पीक रचना हे यासाठी म्हणतात त्याला दादा, यासाठी म्हणतात त्याला परिचय करून घेतला. सरांनी फार चांगल्या प्रकारे सांगितलं की गावाला भरपूर सारे पैसे घालवले परंतु अजून हाती काही लागलं नाही. 1 वर्षात ते रिटायर होत आहेत आणि नंतर त्यांना स्वतःहून इंटरेस्टने शेती करायची. बाकी या सरांनी सांगितलं की ते पहिल्यापासून शेती करतायत. आपण सगळेच शेती करतोय आणि हे करत असताना सुद्धा काहीतरी चिंता मनाला लागलेली आहे. तर ह्या पोवाड्याची टॅगलाईन अशी की चिंता रोग गेला. आता तो कसा गेला हे इथून पुढे आपण 2-3 तास एकत्र पाहणार आहोत. मला सांगा, भारत स्वतंत्र व्हायच्या आधी पण आपण शेती करत होतो. भारत देश स्वतंत्र झाल्यावरती सुद्धा शेती करतोय. हरित क्रांतीच्या आधी शेती करत होतो, हरित क्रांतीनंतर सुद्धा शेती करतोय आणि आज आपण 2026 मध्ये शेती करतोय. तर या सगळ्या शेतीमधला फरक कोण सांगू शकेल का, की आधीची शेती अनुभवून घ्या. तर आहेत म्हणजे जुना जमाना जरी चांगला होता किंवा आपल्या शरीरासाठी किंवा भूमातेसाठी ती जमीन किंवा ती शेती चांगली होती, परंतु आता आपण त्या मार्गाला जाऊ शकत नाही. आता तो मार्ग मागे राहिला. आता आपण फार पुढे चालून आलो. पुढे चालून आलो असताना संभाव्य धोके, संभाव्य अडचणी, संभाव्य संकट जे काही येणार आहे त्याला बघत देऊन आपण शेती कशा पद्धतीने करू शकतो यासाठीचा हा एक प्रकार आहे. आदरणीय कृषीरत्न कृषी भूषण चंद्रशेखरदादा बडसवळे यांनी लगभग 15 वर्षापूर्वी सगुणा बागेमध्ये म्हणजे जे इकडचं कर्जत आणि नेरळ म्हणून गाव आहे तिथं रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये, तर त्या ठिकाणी एक अनावधानाने म्हणा किंवा ॲक्सिडेंटली ह्या शेती पद्धतीचा उगम झाला. असं काही त्याच्या मागे रॉकेट सायन्स नव्हतं. त्यांनी खरीपामध्ये भुईमुग लावायचा होता म्हणून गादी वापे तयार केली. कोकणामध्ये खरीपामध्ये भुईमुग येऊ शकतो का, नाही येऊ शकतो. पाणी जास्त असतं, पाऊस जास्त आहे. पाणी निघून जावं नाणेवाटे म्हणून त्यांनी गादी वापे तयार केली आणि त्याच्यावरती भुईमुगाचं पीक घेतलं होतं. भुईमुग त्यांना आणून दाखवायचं होता, काहीतरी त्यांचं टार्गेट होतं. परंतु भुईमुगाचं बियाणं अपुरं आल्यामुळं क्षेत्र शिल्लक राहिले आणि क्षेत्र शिल्लक राहिल्यामुळे त्या ठिकाणी काय करायचं, तर त्यांच्या इथं कर्जतलाच धान संशोधन केंद्र आहे. तिथून काही चांगलं बियाणं त्यांनी घेतलं आणि राहिलेल्या जागावरती ते भात लावलं, टोकणी करून लावलं. त्याच्या आधी पेर भात वगैरे जे भात करतात त्यांना माहिती असेल. तर टोकणी करून लावल्यावरती त्याच्यामध्ये भुईमुगाचा प्रोजेक्ट राहिला बाजूला, पण भातामध्ये एकदम चांगले चेंजेस त्यांना दिसून आले की चोथ्याची म्हणजे चोथा चांगला पोचला गेला आहे. काडीची संख्या जास्त आहे, फुटवे जास्त आहे, कोंबीची लांबी जास्त आहे, दाण्यांची संख्या जास्त आहे आणि हा तांदूळ राईस मिलवरती मिलिंग करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये कणीचं प्रमाण सुद्धा कमी आहे. हे लगेच त्यांनी पटापटा हेरलं आणि मग भातामध्ये या शेती पद्धतीचा अधिक चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात झाली. आपण इथं पाहिलं ड्रोनचा व्ह्यू होता. तुंग किल्ल्याच्या परिसरामधला तो पूर्ण भात शेती होती बघा. एक गाव आहे मावळ तालुक्यामध्ये की इथं सर्व शेतकरी म्हणजे शपथच घेऊन गावातले प्रत्येक शेतकरी या सत्य शेती पद्धतीनं शेती करतात. तर त्या ठिकाणचा तो व्हिडिओ होता. पुण्यामध्ये पहिल्यांदा प्रचार प्रसार जास्त झाला आणि पुण्यामधून होत असताना मग बाकीच्या पिकांमध्ये पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि मग तुमची हंगामी पिकं असतील त्या भागामधली भौगोलिक आणि मातीची परिस्थिती जरी वेगळी असली तरी पण त्या ठिकाणी लोकांनी प्रयत्न केले आणि मग समजा आपण समजा तूर, कापूस, सोयाबीन असेल, मका असेल किंवा तंबाखूसारखं पीक आहे, यासारख्या पिकांमध्ये मराठवाडा विदर्भामध्ये हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आता चालायला लागले. त्याचबरोबर जर बागायती पिकं बोललो आपण, कॅश क्रॉप आपण ज्याला बोलतो, म्हणजे आपलं काकडी असेल, कारलं, दोडका, दुधी यासारख्या गोष्टी असतील किंवा टोमॅटो असेल, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे भयंकर चांगले रिझल्ट यायला लागले. भुईमुग असेल, कांदा असेल आणि जी हंगामी चालतात आता भात, आता सध्या आमच्या या भागामध्ये भात लावतात. भात किंवा सोयाबीन असते, कडधान्य असतात. भात निघून गेल्यावरती पुढं हरभऱ्याचं पीक राहील भाताच्या खाचरांमध्ये. त्याच्यानंतर पुढं बागायतीला सुरुवात होते कारण पाण्याची सोय भरपूर आहे. बागायती तुम्ही हर एक प्रकारची त्याच्यामध्ये पिकं घेऊ शकता
आणि असा मग एक चांगला प्रचार प्रसार झाल्यावरती लोकांना त्याचा चांगला अनुभव आल्यावरती तो अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जावा याच्यासाठीची ही शेतीशाळा. आणि मग प्रत्येकाला त्या सगुणामागे जायला जमत नाही किंवा त्यांना पण लोड हँडल होत नाही एवढ्या साऱ्या लोकांचा. अशी विभागून हे जिल्ह्यावाईज 31 ठिकाणी आपल्याकडे या शेतीशाळा चालतात. आपण विषयावर होतो की पहिली शेती पद्धती आणि आताची शेती पद्धती. मला एक सांगा, खूप चांगल्या प्रकारचं संकरित बियाणं विकसित झालं. म्हणजे आता बियाण्यावरतीच लिहिलेलं असतं सध्या पेरणीचं सीझन आहे, तुम्ही पहा की हेक्टरी इतकं उत्पादन किमान आणि कमान असं त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं की समजा सोयाबीन 726 KDS वाहन असेल तर हेक्टरी 46 क्विंटलपर्यंत उत्पादन दाखवतं, बरोबर. 45-46 क्विंटलपर्यंत म्हणजे एकरी कमी आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे सोयाबीनमधले शेतकरी आहेत. आता एवढं चांगलं बियाणं विकसित झालं. एक दुसरे शेती पद्धती विकसित झाल्या आणि खतं बोलताल तुम्ही तर बियाणं जमिनीत टाकायच्या आधीपासून म्हणजे त्याला बीज प्रक्रिया जी आपण करतो जैविक रासायनिक जर्मिनेटर त्यासाठी लागणार आहे. उगवून चांगलं आल्यानंतर त्याची शारीरिक वाढ किंवा कायिक वाढ चांगली व्हावी म्हणून त्याच्यासाठीची वेगवेगळी खतं औषधं. वाढ होत असताना फुटवे जास्त व्हावे म्हणून वेगळी औषधं. फुटवे होत असताना इंटरसेक्शन जे होतं आपण त्यातले कांडकेचं अंतर कमी व्हावं म्हणून त्याच्यासाठी वेगळी औषधं. त्याच्यामध्ये फुलं लागत असताना नर मादी फुलांमध्ये मादी फुलांची संख्या जास्त व्हावी म्हणून वेगळी औषधं. मादी फुलापासून फळधारणा होत असताना फुलगळ होऊ नये आणि फळगळ सक्षम राहावी फुलगळ आणि फळगळ होऊ नये याच्यासाठीची वेगळी औषधं. फळ आकर्षक दिसावं पोसावं म्हणून वेगळी औषधं. म्हणजे बियाणं तयार करण्यापासून बियाणं मातीत जाण्यापासून फळ तुमच्या म्हणजे शेतकरी ज्या पिकाची काढणी केल्यानंतर तयार होणारं जे फळ आहे हातात येईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची खतं औषधं फवारे ग्रोथ हार्मोन्स इन्सेक्टिसाईड फंगिसाईड आपल्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्या जाहिराती आपण टीव्हीवर सुद्धा पाहतो. एवढं सगळं चांगलं घडलेलं असताना मग आपल्याला ओरडायची गरज काय हा प्रश्न पडतो. म्हणजे आपण का बोलतो की शेती परवडत नाही किंवा आपण का बोलतो की ओरडतो का. तर आता एक डोळस दृष्टिकोनातून पाहिलं असेल तर आपल्या बोलण्यातूनच सगळ्यांतून आलं शेती परवडत नाही. का परवडत नाही तर उत्पादन खर्च वाढला पहिली गोष्ट, बरोबर. उत्पादन खर्च वाढला. उत्पादन खर्च काय वाढला तर खताच्या औषधाच्या बियाण्याच्या किमती वाढल्या, मजुरीच्या किमती वाढल्या, ट्रॅक्टर डिझेलचे त्याचे रेट वाढले, हे सगळ्या गोष्टी आल्या. एक उत्पादन खर्च वाढला. उत्पादन वाढलं का त्यातून उत्पादन तेवढंसं वाढलं नाही. एक ठराविक शेतकरी आहेत प्रत्येक गावामध्ये 5, 10, 15, 20 शेतकरी असतात की जे उत्पूर्व असतात आणि जे आता आमचे पाटे साहेब आहेत की ते पंचकृषीला आदर्श असतात. ते उत्पादन चांगलं घेतात परंतु खर्च सुद्धा वाढले नाही हे ते स्वतः मान्य करायला त्यांना लागलं. म्हणजे ते स्वतः पण मान्य करतील. ते विक्री व्यवस्था स्वतः केल्यामुळे त्यांचा 4 पैसे त्यांच्या हातामध्ये राहतात. हे उत्पादन खर्च वाढला. उत्पादन त्या तुलनेत वाढलं नाही. जे काय उत्पादन आलेलं आहे आपल्याला त्याचा दर्जा म्हणून जर आपण बोलायला गेलो तर अवघड विषय. टोल नाक्यावरती कोणी पेरू घेतले कधी घेतल्या असतील जाता येतात. कशा असतात पेरू घेताना मोह होतो, आकर्षक दिसतात आणि तोंडात टाकल्यावरती त्याला काही चव न राहू बेढव लागतो एकदम. म्हणजे त्याचं उत्पादन वाढलंय पण त्याला चवच नाही. तुम्ही बोलला होता की दर्जेदार उत्पादन पाहिजे. उत्पादन कमी होतं पण दर्जा होता पाहिजे उत्पादनाला, आता ते नाही. आणि तिसरं उत्पादित शेतीमालाला बाजारभाव नाही. त्याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. काही होतपूर्वी शेतकरी असतात की जुगाड लावतात ज्यांना माहिती असतं की कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याचा रेट वाढेल पण ते पण शेवटी लॉटरीच लागली तर लागली नाही तर नाही. आणि एक त्यांच्यापुरतीच ती मर्यादित असते. ते बाकीच्यांपर्यंत जाणार नाही किंवा बाकीची तेवढी रिस्क घेणार नाही. जो रिस्कवर खेळतो ते त्याच्यामध्ये पैसे कमवू शकतो. हे 3 या गोष्टी आहेत. उत्पादन खर्च वाढला, उत्पादित शेतीमाल घातला आणि उत्पादित शेतीमाल जो काय आलाय त्या शेतीमालाला बाजारभाव नाही. या 3 गोष्टीवरती जर काम झालं तर मला वाटतं की शेतकरी सधन सबळ आणि सक्षम होईल असं तुम्हाला वाटतं का? बरोबर बोलतोय. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक राहतो की डिपेंडन्सी, परावलंबत्व. आणि प्रोग्राम चालू झाले तुम्ही बसून घ्या कुठे तुम्हाला किती वाटेल. चेअर मागा हवेल तुम्हाला सर बसा झालं त्याच्यामुळं तिथं रिस्क खूप जास्त आहे. आणि मग शेतकरी जेव्हा वर्षाकाठी समजा तो बागायती शेतकरी असेल ते खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगाम झाल्यावरती जेव्हा गोळाबेरीज करायला बसतो वर्षाची, जसं आपण नवीन वर्ष जानेवारी ते डिसेंबर करतो, आर्थिक वर्ष एप्रिल ते मे करतो, मार्च एप्रिल मे हां बरोबर. तर तसं शेतकऱ्याचं वर्ष कुठलं तर खरीपापासून सुरुवात केल्यानंतर रब्बी करून पुढे उन्हाळीला संपते. आणि वर्षाची जर आपण त्याच्यामध्ये बघायला गेलो की बाबा मला सापडले किती आले किती खर्च किती झाला आणि हे सगळं करत असताना शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रास किती झाला तर या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर आपल्या हाती काहीच लागत नाही. ही वस्तुस्थिती मान्य नव्हतं.
आणि मग त्यातून काय मार्ग काढायचा तर त्यासाठी आपण सगळे एकत्र जमतोय. वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या शेती पद्धती, वेगवेगळे खतं औषध निर्माण करणारी कंपनी, प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत. त्यातला हा एक सोयीस्कर मार्ग आहे ज्याच्यामध्ये देवाणघेवाण कुठली नाही, कुठल्या प्रोडक्टची जाहिरात नाही, कुठल्या प्रोडक्टची विक्री नाही. एक आलेला चांगला अनुभव ज्या लोकांना जाणून घ्यायचा आहे ते तुमच्यापाशी आले की त्यांना सांगणे हा एकमेव हेतू याच्यामधला. मी स्वतः गेल्या 8 वर्षापासून करतोय आणि महाराष्ट्रामध्ये लगभग 28 जिल्ह्यांमध्ये 10,000पेक्षा डेटा आमच्याकडे आहे की अशा पद्धतीने शेती लोक करतायत वेगवेगळ्या पिकांमध्ये. आता ही शेती पद्धती करायची कशी किंवा ही कशी योग्य आहे याच्यावरती आपण बोलूया. मला एक सांगा, जमीन न नांगरता शेती हा प्रकार तुम्हाला पटतो का? म्हणजे हास्यास्पद आहे ना. जमीन न नांगरता एवढे सारे शोध लागले, एवढे सारे नांगर आले, जमीन न नांगरता किती लोकांना पटतो? त्यांनी हात वर केले की जमीन नांगरायचीच नाही, त्याच्यामध्ये शेती करायची. ठीक आहे, सरांना एकट्यालाच पटतो, कदाचित त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. 50-50 मध्ये म्हणजे असं होईल ना पूर्ण जगच वेळ आहे आणि मी एकटा शान आहे, जमीन नांगरता शेती करायची असाच अर्थ होतो ना याचा. आता मला सांगा, जमीन आता ज्यांनी हात वर केले नाही त्यांनी सांगा, जमीन नांगरतो कशासाठी आपण? असं म्हणायची जुन्या काळी, मातीला हवा मिळते, भुसभुशीत होते आणि हां पलटी मारायची माती. म्हणजे माती वापसा कंडिशनमध्ये यावी, भुसभुशीत व्हावी, तण कमी व्हावं, तण नियंत्रण व्हावं. हां. 3 मुद्दे झाले. अजून काय? जमीन नांगरतो आपण, पूर्वपार नांगरत आलो. आमचे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, वडील, वाडवडील सगळेच नांगरत होते. त्याच्यात काहीतरी होत असेल ना, असं काहीतरी वेगळे. त्या ढेकळात लग्न लावले लोकांनी पंधरवड्यात. एक नांगरल्यामुळे कधी माझ्या जमिनी आहेत त्याच्यात दगड आहेत. त्यावेळी आपण 2 ते 3 वर्षानंतर नांगरणी केलीच पाहिजे. आणि मित्र बुरशी सुद्धा आहे जी की शेतकऱ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असते. सूर्यप्रकाशाने जर ती नको असती, ती कीड मरत असेल, बुरशी मरत असेल, तर मग मला सांगा की सूर्यप्रकाशाला तेवढा सेन्स आहे का की आपल्याला मित्र कोण आणि शत्रू कोण, मित्रालाच वाचवायचा आणि शत्रूला मारायचा असा सेन्स आहे का? मग आपण कुठेतरी ती मित्राला पण मारतोय तिथे, जे निसर्गाने निर्माण केलेले आहे. अन्न साखळी सगळ्यांना माहिती आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून, दुसरा जीव तिसऱ्या जीवावर अवलंबून आहे. हे सर्कल आहे म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले आहे, जे तिथं घडणार आहे आपोआप. त्याला आपण कुठेतरी मानवी हस्तक्षेपानं त्याच्यावरती कुठेतरी मर्यादा आणतो. बरोबर आहे. सूर्यप्रकाशाला कळणार नाही मित्र आणि शत्रू मधला फरक. सूर्यप्रकाश सरसकट सगळ्यांना मारणार आहे. तर त्यामुळं कीड आणि बुरशी हे कसं नियंत्रण करायचं ते सांगतो. आता एक सांगा मला, जर तुमच्या जमिनीमध्ये 12 महिने गांडूळ आणि सूक्ष्मजीव राहिले तर गांडूळ जास्त जमीन मऊ करतील का वर्षातून त्यांनी सांगितलं 3 वर्षातून एकदा पलटी नांगर पाहिजे, 3 अडीच 2 वर्षातून, किंवा वर्षात जरी कोणी फनपाळी केली आणि मारली तर त्यानं जास्त जमीन मऊ होईल का 12 महिने 24 तास राबणारी गांडूळ तुमच्या शेतामध्ये जमीन मऊ करतील? गांडूळ सगळ्यांचं एक मत आहे. म्हणजे आपण शाळेमध्ये शिकलो शेतकऱ्याचा मित्र. नांगर फक्त एका फुटापर्यंतच राहील. वाटवलं असलं ते एकदम खोल त्याच मुद्द्याकडे मी आता येणार आहे. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र हे एवढं तर आपण शिकलो. आता खरं तर ही शून्य मशागत शेती म्हणतो, ही शून्य मशागत शेती नाही, ही अविरत मशागत शेती आहे. म्हणजे अविरत मशागत कोण करतं? गांडूळ आणि तो सूक्ष्मजीव करतो शेतकऱ्यासाठी. शेतकरी स्वतः करत नाही आणि ट्रॅक्टरने करत असताना आपण त्या मानवी हस्तक्षेप करून ती जमीन नांगरायचा प्रयत्न करतो. ट्रॅक्टरवर जमीन किती मऊ होईल, किती खाली ती जरी पट्टी मारली तर किती खोलपर्यंत मऊ होऊ शकते? 1 फूट पण नाही होत, पण आपण पकडूयात की 1 फूट होते. बरोबर. 1 फुटाच्या खाली ट्रॅक्टरला काहीतरी स्वतःचं वजन आहे. तो जेव्हा वरती 1 फुटाचं नांगरणी जमीन मऊ करत असतो तेव्हा खालचा हार्ड पॅन तयार होतो. आणि आपण जे सांगितलं मग असे की पाणी जिरायला त्या वरच्या 1 फुटापर्यंत पाणी तुम्हाला दिसेल, पण भूगर्भामध्ये जे पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला पाहिजे त्याला खरं तर आपण बाधा निर्माण करतो. रस्ता करत असताना रोड वगैरे जे चालतात एकसारखे रस्ता चिपकून घेतात आणि एक कडक पॅन तयार होतो. तो पॅन तयार झाला की त्याच्यामध्ये खाली पाणी जाऊ शकत नाही. आजची वस्तुस्थिती तशी आहे. जमीन वरती 5-6 इंच 9 इंच 1 फूट समजा 1 फूट होत नाही, 1 फूट समजा मऊ होते, परंतु 1 फुटाच्या खाली ट्रॅक्टरच्या वजनाने एक कडक थर तयार होतो. त्याच्यामुळे जमिनीमध्ये हवा आणि बाकीच्या गोष्टी आणि सूक्ष्मजीवांचा वावर, गांडुळांना प्रतिबंध, त्याचबरोबर पाणी खाली मुरणे या गोष्टींना बाधा येते. त्यामुळे ते होत नाही. त्या उलट जर गांडूळ ठेवले आणि जमिनीमध्ये जर ओलावा असेल, खरीपामध्ये आता या दिवसामध्ये बघा जोराचा पाऊस आपल्याकडे झालेला आहे, पण बऱ्यापैकी सगळ्या भागामध्ये खरीपामध्ये गांडूळ दिसून येतात आपल्याला, बाहेर आलेले दिसून येतात.
परंतु हेच गांडूळ SRTच्या शेतीमध्ये 12 महिने दिसतात. आता टेम्परेचर फार वाढले, मला वाटते पाटील तर असतात सर पण मागच्या वेळेस होते चालूमध्ये मी सांगितलं की बाबा तुम्ही कुठेही हात लावा मातीमध्ये तुम्हाला गांडूळ दिसतोय का, बाबा तुमच्या हाताने चेक करा. तर गांडळाची पिल्लं तिथे दिसून आली. मग आपल्याकडे जर 35-40 टेम्परेचर आहे आणि या टेम्परेचरला जर तिथं गांडूळ राहत असेल किंवा दिसून येत असेल तर याच्यासारखं मोठं सौभाग्य नाही आपलं त्या जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून. एक मुद्दा, नांगरणी जमीन मऊ करते, त्याच्याही पेक्षा गांडूळ जमीन मऊ करू शकतात. या सूक्ष्मजीवांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी होतं. आज मी तिला जर मी काही एखादं पीक लावतोय तर ते पीक लावताना ते काडी कचरा दिसेल, पण ते पीक काढण्या अवस्थेमध्ये आलेला तो काडी कचरा तुम्हाला कुठंच दिसणार नाही. त्याचं विघटन जागेवरच झालेलं असतं. विघटन करणारे लागणाऱ्या कीटक आणि त्या बुरशी जे आहेत, वाळवी असेल किंवा अजून गांडूळ असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टी असतील, आणि मग ते तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीला खत म्हणून उपयुक्त होतं. त्याच्यामुळं गवताचा निपटारा, गवत येतं, गवत येऊ द्या. आता इथं पुस्तकं बरीच ठेवली, मला अपेक्षा होती एका जमीन तरी कुठून वाचून बघेल. सुरुवातीच्या काळात अर्धा पाऊण तास आपल्याकडे होता, कोणीच तिथंपर्यंत आलं नाही. तर प्रताप चिपळूणकर म्हणून आपल्यामध्ये पहिले ॲग्रिकॉस आहेत राहुरी विद्यापीठाचे, तर त्यांनी शीतन्य धन अशी नावाची पुस्तकं आहेत त्यांची बघा, किंवा शून्य मशागत शेती ही त्यांची पुस्तकं आहेत. खरं तर कन्सेप्ट त्यांची आहे ती सगळ्या पिकांमध्ये कशी बसवायची हे चंद्रशेखर दादा पडसाळांनी बसवलं आणि एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार झाला जो की SRT, आधीचा सगुना राईस टेक्निक, आताचा सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक. ठीक आहे. तर गांडूळ तिथं असल्यामुळे किंवा सूक्ष्मजीव तिथं आल्यामुळं ते कसे येतील, आपण तिथं काय वेस्ट डिकम्पोजर टाकणारे, गोड पाणी टाकणारे, जीवामृत टाकणारे, काहीच टाकणार नाही. मग तिथं गांडूळ येणार कसे? त्यांना पूरक वातावरण तयार झालं की ते तिथं येणार आहे. मग पूरक वातावरण म्हणजे काय आहे? त्यांचं सहजीवन तिथं वाढवून तिथं काय वातावरण आहे, तर ही पिकाचे अवशेष असतील किंवा मुळं असतील पिकाची, ही तिथं ठेवायची. त्यामुळे गवत योग्य टप्प्यामध्ये येऊन द्यायचे, गवताला घाबरायचं नाही. आणि टप्प्यात आल्यावरती त्याचा जे पाटील साहेब म्हणतात तसा कार्यक्रम करायचा आहे. तर तो फुलोरा अवस्थेमध्ये यायच्या अगोदर किंवा बियाणा अवस्थेमध्ये यायच्या अगोदर त्याला मारायचं आपण. तर मारायचे कशाने? तर तणनाशकाच्या सहाय्याने मारायचं. तर हा एक प्रकार म्हणजे पहिल्यांदा जमीन न नांगरता सुद्धा मऊ राहू शकते. गांडवळांच्यासाठी आपल्याला तिथं वायुवस्थितच ठेवावं लागेल, हा विषय लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळे इथून तिथून जमीन नरम राहील, पाणी जमिनीमध्ये मुरल. आणि बऱ्यापैकी आपल्यापैकी लोकांनी सॉईल हेल्थ कार्ड काढून घेतलं असेल कधी किंवा माती परीक्षण केलं असेल, तर आपण फक्त प्रमुख घटक NPK वरतीच फोकस करतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशवरती. त्याच्या व्यतिरिक्त जी मायक्रोन्यूट्रिएंट याच्याकडे कधीतरी आपलं लक्ष जातं. आणि त्याच्याही व्यतिरिक्त बल्क डेन्सिटी नावाचं गोष्ट आहे किंवा ऑर्गॅनिक कार्बन नावाची गोष्ट आहे किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल किंवा pH असेल किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, याच्यापेक्षा भरपूर अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्या महत्त्वाच्या गोष्टी कधी कोण सांगतही नाही, आपल्याही लक्षात येत नाही. आपण फक्त NPK आणि कमी दिसते तर त्या एक्स्ट्राचा डोस. पण एक्स्ट्राचा डोस कधीपर्यंत लागू होऊ शकतो? मला एक सांगा, एखादं लहान मुले असं सड पातळ आहे, त्याला आपण चांगला हेल्दी खुराक चालू केला, चांगला एकदम हेल्दी डाएट चालू केला, त्याला लगेच रंगरूप येणार आहे का? नाही येणार. कारण त्याला तेवढी शारीरिक मेहनत करावी लागेल, त्याची पचनक्षमता तेवढी सुधारावी लागेल. आणि पचनक्षमता जर त्याची सक्षम असेल तरच दिलेलं डाएट म्हणजेच हे नाही न्यूट्रिएंट बाकीचे आपण बोलतोय तो NPK आणि बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंट हे मानवी आहारामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्याला दिल्या की मग तो सुदृढ आणि सक्षम दिसायला लागेल किंवा सबळ दिसायला लागेल. हे पटते. मग आपण जमिनीला जर तिला गरज आहे त्या गोष्टीची पण मोडून टाकलं की लगेच ती मार्गी होणार आहे. मग मानवी जीवनाचं आणि या शेतीचं फार जवळच नातं आहे. आपण एक मानवी बॉडी जर आणि त्याची बॉडीचं जर म्हणजे मानवाचा जर सगळं रिपोर्ट आहे तसं तिचं जर सॉईल हेल्थ कार्ड काढलं तर आपल्याला या गोष्टी लगेच लक्षात येतात काय काय. आपण आजारी पडलो तर घेतो, 1-2 दिवसाची वाट पाहतो बरे होते का. बरे नाही झालं तर डॉक्टर काय करतो, आपल्याला युरिन आणि ब्लड टेस्ट करायला सांगतो. ब्लड टेस्टमध्ये आपल्याला जर तुमचा गंभीर आजार असेल तर त्याचं निदान होऊन जातं. म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन किती, RBC किती, प्लेटलेट्स किती, बाकीच्या गोष्टी असतील. मग सॉईलचं सुद्धा असंच आहे. आपण हिला माता म्हणतो, भूमाता म्हणतो किंवा भारत माता म्हणतो. ती जर आपली आई आहे तर आपल्याला तिची तेवढी काळजी करावी लागेल ती जी की आपण कोणीच करत नाही, कधीच करत नाही. मग त्या मातेचं जर सॉईल हेल्थ कार्ड जर माती परीक्षण आपण करून घेतलं तर तिच्यामध्ये काय कमी आहे या गोष्टी बघावी लागतील. आणि त्या गोष्टी बाहेरून येत असताना किंवा तिथं तयार करत असताना त्या तेव्हाच मार्गी लागतील जेव्हा तिची पचनक्षमता चांगली असेल. तर पचनक्षमता म्हणजे काय, तर तिचा ऑर्गॅनिक कार्बन. जर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब आपण ज्याला बोलतो तो 1 असेल किंवा 1च्या पलीकडे असेल तरच टाकलेली खतं औषधं मार्गी लागतात. नाही तर तो आत असेल तर तेवढ्या प्रमाणात ती मार्गी लागणार नाही. म्हणजे जमिनीचं सेंद्रिय कार्बन आपल्याला पहिल्यांदा 1 करावा लागेल. सरांनी सांगितलं की पूर्वीच्या शेतीमधला फरक सांगितला. पूर्वीच्या शेतीमध्ये प्रत्येकाच्या घरी गुरं होती.
काहीकडे जास्त असतील काहीकडे कमी होती, पण प्रत्येकाच्या दारामध्ये एक जनावर तरी होतं. त्याचं शेण वर्षाआड सरांनी सांगितलं मग अशा की 3 एकर जमीन होती, 1 एकर पडीकडे ठेवायचे, 2 एकरच कसायचे, मग पुढल्या वर्षी दुसरी कसायची. तर शेण सुद्धा तसंच टाकलं जायचं. समजा माझ्याकडे कमी शेण आहे तर मी 1 वर्षी ह्या शेताला टाकेल, शेत क्रमांक 1 ला टाकेल, पुढल्या वर्षी शेत क्रमांक 2 ला टाकेल, 3 ला टाकेल. आणि त्याच्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्म आपला खूप सारा होता. सुदैव म्हणायचं का दुर्दैव म्हणायचं, हरित क्रांती झाली त्याच्या वेळेस जेव्हा रासायनिक खतं आपल्या देशाला अवगत झाली त्यावेळेस आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म अतिशय चांगला असल्यामुळं, म्हणजे मानवी जीवनाशी कम्पेअर केलं तर पचनशक्ती अतिशय चांगली असल्यामुळं टाकलेली खतं त्यावेळी जेव्हा नव्याने इंट्रोड्यूस झालं, जेव्हा गव्हासाठी आणि तांदूळासाठी हरित क्रांती झाली आणि तिकडे पंजाब हरियाणामध्ये ते वाकरा नांगर प्रकल्प वगैरे उभारले गेले, त्याच्यामधून ते रासायनिक खतं आपल्या देशाला अवगत झाली. तर छोटीशी खतं टाकली तरी ती मार्गी लागली, कारण ते वाहून देणारं किंवा पिकाशी त्या खताची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारे सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय कर्म त्या ठिकाणी होता. कालांतरानं आपल्या शेतकऱ्यांचा गैरसमज झाला की हे सगळं त्या खतामुळेच होते आणि तिथंच आपण चुकलो गेलो. पर्यायाने पुढे जाऊन गुरांची संख्या कमी होत गेली, शेणखत शेतामध्ये टाकायचं प्रमाण कमी होत गेलं, जो सेंद्रिय कर्म पहिला होता तो कमी होत गेला. राहिलं काय हातामध्ये फक्त रासायनिक खतं. कुठं पण बघा तुम्ही, कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली असती एकरी नत्राचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण, पालाचं प्रमाण दिलेलं असतं. एकरी 25 किलो असं बघायला यायचं कुठल्या पण पिकानुसार. आपण टाकतो किती 10 गुंठ्याला 50 किलो तर आरामात जातो. आणि त्यात जर माझ्या शेजारच्या पिकाला चांगली काळजी असेल तर मग इकडे अजून परत हातमासाठी लागतो. सत्यस्थिती आहे, तुम्ही मी काय फरक नाही. मानवी मनाचे हे जर आजूबाजूचा परिसर जर चांगला दिसला तर मला इकडे हात आपोआप दिला पडतो. खर्च किती पण जाऊ दे, खिशाला किती पण कापू दे, पण तो जास्तीचा डोस देऊन किती वेळपर्यंत जास्तीचा देऊ शकतो आपण, ते कॅरी करून देण्यासाठी सेंद्रिय कर्म तिथं असणं गरजेचं आहे. माझा तो सेंद्रिय कर्म म्हणजे काय, ते सेंद्रिय कर्म म्हणजे शेणखत. सेंद्रिय कर्म म्हणजे पिकांचा पालापाचोळा, त्याचे देठ असतील किंवा मुळं असतील, हा बायोमासा किंवा ऊसवाल्याच्या पिकांसाठी पाचक व्यवस्थापन आहे. आता हा सेंद्रिय कर्म आणायचा कुठून? आधीच किमती वाढल्या सगळ्यांच्या, आणि मग शेणखतं विकत घेऊन ते टाकायला गेलो आपण तर परवडणार का आपल्याला? 4-5 हजार रुपयाला एक ट्रॉली पडत असेल, एक ब्रास पण भरणार नाही, मजुरी सकट पांगवणे सकट आणि त्यासाठी रिझल्ट पण येणार नाही. मग आपण ते टाकून परवडणार का? म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की खर्च कमी करायचा आहे आपल्याला या शेती पद्धतीने, मग यांनी कसं होणार? सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी आपली गुरं काय करतात, जी काय वैरण आपण टाकतो, वला आणि वालका काही गवत असेल किंवा पालापाचोळा असेल, कडबा असेल, भुईमुगाचे कान असतील किंवा कडवळा असेल, अशा गोष्टी आपण टाकतो. गुरं खातात, त्यांना लागणारं न्यूट्रिएंट त्यातून ते काढून घेतात. राहिलेल्या गोष्टी नको असलेल्या गोष्टी शेणावाटे बाहेर टाकतात. शेण उकरण्यावरती सडतं, वर्षभरानंतर ते शेण आपण आणून मातीमध्ये टाकतो, बरोबर, शेतामध्ये टाकतो. आता हे एक असं समजा की ती गाय किंवा म्हैस म्हणजे एक मशीन आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी रॉ मटेरियल टाकलं, तिनं आपल्याला काहीतरी प्रोडक्ट दिलं, ते प्रोडक्ट घेऊन आपण शेतामध्ये आणून टाकलं, ते बाहेरून फिरून आलो आपण. असं आज मी तिला ते शक्य आहे का? सगळ्यांना शक्य नाही. ज्याच्याकडे गुरु येतो टाकू शकतो, सगळ्यांना शक्य नाही. 75-80% लोकांना ते शक्य नाही किंवा परवडणार सुद्धा नाही. मग असा जो प्रकार आहे असा फिरून घ्यायचा, तो जर जागेवर काढला तर चालेल का आपल्याला? चालू शकतो. कुठल्याही पिकाचं बघा, पीक असेल किंवा गवत असेल, 3 भाग करा. एक तर त्याचं फळ, त्याचं मधला अवशेष आणि मूळ. तर दादा सांगतात फळ मानवाला जे काही आहे ते, अवशेष हे गुरांना जाऊ देतात ते, पण मूळ मात्र भूमातेला. मूळ मात्र भूमातेला. एका पिकाचे किंवा गवताचे आपण उठून पाहिलं, त्याचा पाला तोडून आता या आता समजा आज डग आहे, पण उन्हामध्ये जर आपण सकाळी 10 वाजता तोडून ठेवला तर संध्याकाळी 6 पर्यंत तो करचवून जाईल सहज असा. त्याचा जर देठ ठेवला तर देठाला साधारणतः 2 ते 3 दिवस लागतील त्याच्या देठ जाडीप्रमाणे करचवून जायला. आणि मूळ ठेवा, मुळाला किती दिवस लागतील? जास्त दिवस लागतील. त्यामुळे मग हा एक शोध यातून समोर आला की पाला पाचोळा किंवा देठापेक्षा मुळापासून मिळणारा सेंद्रिय कर्म जास्त वेळ टिकतो आणि जास्त काळ मिळतो सुद्धा, जास्त काळ मिळतो सुद्धा. ही गोष्ट लक्षात आली. आणि मग याच गोष्टीचं बेसिक कन्सेप्ट यासाठी मध्ये वापरलं गेलं. मग ती मुळं कोणाची पण असू द्यात, गवताची असू द्यात नाही तर पिकाची असू द्यात, आपल्याला जमिनीमध्ये त्याचं मूळ ठेवायचं आणि त्या मुळाचं रूपांतर तिथं राहिल्यामुळं पहा एखादं जाड मूळ आहे, बाजरीचं किंवा ज्वारीचं किंवा सूर्यफुलाचं असं मोठं मूळ किंवा कापूसाचं घ्या, तुरीचं घ्या, ते मूळ जेव्हा झाड हिरवगार आहे तेव्हा त्याचं पानलेलं आहे, विखुरलेलं आहे. जेव्हा झाड मरेल किंवा मारू आपण तणनाशकाने, आपलं उत्पादन निघून झाल्यावरती
तेव्हा ते मुळाची समजा अशी जाडी असेल तर ती वाळल्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये फरक पडेल ना, या डायमीटरमध्ये फरक पडेल. आणि मग ती जशी मुळं खाली लांबलेली असतात तशी ती पोकळी निर्माण होते जमिनीमध्ये, आणि ती पोकळीच पाणी आणि हवा नेऊन वाहून न्यायचं काम करते. ती पोकळीच तिथं गांडुळांचा वावर झाल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये तिथं निर्माण होते, आणि मग जमीन वापसा कंडिशनमध्ये राहते. पिकाला अन्नद्रव्य मार्गी लागण्यासाठी जमीन वापसा कंडिशनमध्ये असते, फार गरजेचं आहे. वापसा म्हणजे काय, मातीचा गोळा केला, वरती असा धरला आणि खाली फेकला की तो फुटला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त ओला पण नको, त्याच्यापेक्षा म्हणजे गोळा पण झाला पाहिजे आणि फेकल्यावर फुटला बी पाहिजे. तर सतत वापसा अवस्थेमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला या गांडुळांची किंवा या अशा वातावरणाची गरज होते, मदत होते. आपण सगळे जाणतो वनस्पती किंवा पिकं काय घेतात, हवेतून काय घेतात, कार्बन बघा हवेतून कार्बन घेतात, बरोबर, हवेतून कार्बन घेतात आणि सोडतात काहीतरी ऑक्सिजन सोडतात. घेतलेला कार्बन मुळा वाटे जमिनीमध्ये स्थिर करतात, आणि त्याच्यात जो काय एखादं झाड तरी आपण कापतो, मोठं झाड कापल्यावरती त्याची साल खोलली की पांढरा भाग दिसतो. पांढऱ्या भागाच्या आतमध्ये एक लाल भाग असतो, तो लाल भाग म्हणजे कार्बन असतो. त्याची बॉडी डेव्हलप करायला तो कार्बन तिथं स्टोअर करतो किंवा मुळावाटे जमिनीमध्ये स्टोअर करतो, आणि हा कार्बन म्हणजेच पुढे जाऊन सेंद्रिय कर्म म्हणून आपल्याला मदत करतो. जर त्यांनी जिरवलेला कार्बन तिथं मुळावाटे स्थिर केला आहे आणि त्याचं आपण पीक कापणी करून झालं, तणनाशक मारून झालं, तर तो तिथं स्थिर स्वरूपात राहतो जर जमीन नांगरली नाही तर. जर मात्र आपण जमीन नांगरली तर तो त्याचे जे काय आपण खाली स्थिर केलेला करायचा प्रयत्न केलेला आहे तो पुन्हा हवेमध्ये येऊन जातो. याच्यासाठी सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी आपल्याला मुळं जमिनीमध्ये ठेवावी लागतात. हा शोध या सिंपल गोष्टीमधून आला की पानापेक्षा देठापेक्षा मुळावाटे सेंद्रिय कर्म जास्त मिळतो. आता आपण काय करू, प्रत्यक्षात ही 3-4 गोष्टी आपण बघितल्या की पाणी कसं मुरणार आहे, जमीन साफसुथरी कशी ठेवायची, किडींचा विषय, सूर्यप्रकाशाला मित्रशत्रू कळत नाही, सूर्यप्रकाश सरसकट सगळ्यांना मारतो. याच्यामध्ये सहजीवन तयार झाल्यामुळं मित्र कीड आणि मित्र बुरशी तयार झाल्यामुळं ते शत्रूवरती त्यांचं ते निसर्गाचा नियम असेल त्याच्यावरती ते हवी करू शकते, किंवा मग जैविक कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि राहिला विषय जमीन कडकचा, तर गांडूळ असल्यामुळे तिथं जमीन मऊ होणार आहे. एक क्लिप दाखवतो, त्या क्लिपमधून आपण यासाठी प्रत्यक्षात करायची कशी पुढे पीक हे सजीवच आहे, फक्त त्याला बोलता आणि चालता येत नाही. आपण मानव चालू आणि बोलू शकतो. तर पीक काय करते, माणूस काय करतो, आपल्याकडे एक हे बघा म्हण असते लहानपणी आपण ऐकायचं पाहिजे, एखादी गरोदर माता भगिनी सक्षम आणि सुदृढ असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ कसं असते, सुदृढ असते. ज्याला आपण आपल्या ग्रामीण भाषेत बोलतो की बाळ वारसा स्ट्रॉंग आहे, बरोबर, त्या मुलाचं बाळ वारसा स्ट्रॉंग असते. आणि मग ते येणाऱ्या आजारांना आणि रोगांना कमी बळी पडतो. मान्य आहे तुम्हाला, हे पटतंय, ठीक आहे. मग ही जर भूमाता आहे, ही जर आपली माता आहे, किंवा ही जर त्या पिकाला जन्म देणारी माता आहे, तर ती जर सक्षम आणि सुदृढ असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ म्हणजे ते पीक कसं असेल, सुदृढ असेल. ज्याला आपण बोलतो की काळू की धरून पहिलंच आलं ते जन्माला, स्ट्रॉंगमध्ये जन्माला आलं, बरोबर. मग आता हा हे सिंपल गोष्ट आहे, मानवी जीवनाशी असं जर आपण कम्पेअर केलं तर याचा अर्थ आपल्याला कळून जातो. आता याच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4, 5, 6 नंबर थोडं फोटो डोळ्यामध्ये सेव्ह करून ठेवा, लाईट जाऊ शकते वातावरणात आणि पावसाचं सांगता यायचं नाही. 1 नंबरच्या फोटोमध्ये आपण पाहतो की गादी वापरी तयार केलेली आहे, बरोबर. आता यासारखी शेती पद्धतीने शेती करत असताना काय करायचं, सुरुवातीला आपल्याला जमीन नांगरायची, मशागत करून घ्यायची, रोटावेटर मारा, बैलाने मारा, कशाने मारा, सुरुवातीला आपल्याला जमीन नांगरावी लागणार आहे. ते सगळं झाल्यावरती असे उत्कृष्ट प्रकारचं गादी वापे 1 नंबरच्या फोटोमध्ये दिसतात असे करायचे. आता हे कसे, त्याच्यामध्ये 100 सेंटीमीटर त्याची विड्थ रुंदी दिलेली आहे टॉपला, त्या टॉपवरती त्याची रुंदी 100 सेंटीमीटर आहे, परंतु उजव्या साईडचा पार्ट आणि डाव्या साईडचा पार्ट यांचा मध्य जर घेतला तर ती रुंदी असते 136 सेंटीमीटर म्हणजेच 4.5 फूट, आणि टॉप 100 सेंटीमीटर म्हणजे 3.25 फूट असतो. तर अशा प्रकारचे गादी वापर फ्लॅट राईस बेड आपण त्याला म्हणतो, अशी बेड आपल्याला पाडावी लागते. या गादी वापेवरती 2 नंबरच्या फोटोमध्ये बघा की टोपणी करताना जो शेतकरी दिसत आहे आणि त्यांच्या हातामध्ये जे आहे ते एसआरटीचं पहिलं टूल होतं, ज्याला आपण एसआरटीचा साचा बोलतो किंवा एसआरटीची फ्रेम बोलतो. ती फ्रेम आपण शेतावरती गेल्यावरती प्रत्यक्ष पाहणार आहे. तर त्या फ्रेमच्या साह्याने जमिनीला होलो पाडतोय खाली. त्याची जी खालची फुटे आहे ती 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर एकमेकापासून आहे. या डायमेन्शनच्या साच्याला 20 होल एका वेळेस पडतात 25 बाय 25 सेंटीमीटरवर.
म्हणजे महिला वर्ग रांगोळी काढत असताना जे ठिपके मारतं आकर्षक, त्याप्रमाणे शेतावरती गादी वाफ्यावरती आपल्याला त्या प्रकारचे होल तिथं दिसून येतात. आता हे उदाहरण म्हणून घ्या, भाताचं पीक घ्या, बाकी तुमच्या मनामध्ये तुम्ही तुमच्या भागाचं पीक कन्सिडर करू शकता. पद्धत तीच वापरतोच, फक्त तणनाशक पद्धतीत आणि डिस्टन्स बद्दल एकमेकांमध्ये पिकामध्ये. आता जी पिकं आपल्याला टोकणी करून करायच्या ती या साधनानं होल पाडून झाल्यावरती, त्या गादीवरती होल पाडून झाल्यावरती समजा 25 अंतरावरती आपण आता भाताचा सीझन चालू आहे, भात लावतोय, आमच्याकडे इंद्रायणीचं वाण लावलं जातं, तर या चिमटीमध्ये आपल्याला 4 ते 5 दाणे बसतात आणि याच्याबरोबर सुकला नावाचं खत येतं 15-15 सगळेजण चालू आहे. तर याच्यामध्ये यासाठीमध्ये फक्त सुकलाच सुरुवातीला वापरलं जातं, कारण त्याला हवेमध्ये ठेवल्यावरती मॉइश्चर पटकन येत नाही, बाकीच्या खतांना मॉइश्चर येतं आणि पाणी लागल्यावरतीच ते बियाण्याला म्हणजे अपायकारक ठरत नाही जोपर्यंत जमिनीमध्ये राहते तोपर्यंत. तर समप्रमाणामध्ये समजा 8 किलो एकरी प्रमाणे भाताचं, तर 8 किलो सुकला घ्यायचा, मिक्स करायचा. आता बियाणं आकारमानसारखं असल्यामुळे मिक्स केलं तर चालतंय. काही वेळेस शेंगदाणे वगैरे असेल तर बियाण्याचा आकार मोठा आणि खताचा आकार बारका, ते खत जातं खाली. त्यावेळेस मग आपल्याला 2 वेगवेगळी भांडी घ्यावी लागते आणि त्या हॉलमध्ये 25 आपल्याला टोकणी करायची, 4-5 दाणे प्रत्येकाच्या आणि ते होल बुजून घ्यायचे. ते झाल्यावरती 3 नंबरच्या फोटोमध्ये एक तणनाशक एक शेतकरी पंप करून फवारणी करतो. होल नावाचं तणनाशक एक प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तणनाशक माहिती असेल, धान्यामध्ये आपण वापरतो होल आणि टार्गा सुपर. तर हे ऑफिस करून घ्यायचं 23.5 मला. त्या तणनाशकाचं अर्थ याला तणनाशक म्हणतो आपण, पण हे तणनाशक नाही आहे, बीजनाशक आहे. एक ठराविक प्रकारच्या गवतांचं बियाचा नाश करायचं काम हे करतो आणि गवताला उगवून देत नाही. तर उलट्या पावली तो मारायचं असं मागं सरकत आपल्या डोळ्यांना न दिसणारा घर जमिनीवरती ते तयार करतं आणि 25 ते 30 दिवस पुढील काम करतो बियाणं टोकणी करून झाल्यावरती. भाताच्या पिकामध्ये आपण गाडी वापर पाडली, साच्याने होल पाडल्यावरती भाताने खत टोकून घेतल्यावरती त्या पंपाच्या साह्याने तो उलट्या पावली तणनाशक मारतोय. सरळ का नाही मारायचं, तर तणनाशक मारण्याची कोटिंग तयार होतं, ते आपल्याच पायाने ब्रेक होऊन जातं. ब्रेक झालेल्या ठिकाणी तुमचं गवत परत जोमाला येऊ शकतं, त्यामुळं माघारी सरकत ते मारायचं. तणनाशक मारत असताना काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पाणी साफसुथरं असावं, गढूळ नसावं आणि काय म्हणतो आपण त्याला, काही ठिकाणी आपण या ठिकाणी कड्याला वगैरे तिथंच पाणी भरतो आणि ते गढूळ असतं. मातीशी तणनाशकाचा संपूर्ण संपर्क आला तर बऱ्यापैकी तणनाशकं निष्क्रिय होतात, कंट्रोल होऊन जातात. त्याच्यामुळं पाणी हे साफसुथरं असावं आणि प्रमाण 15 लिटरला 15 ml हे सजेस्ट केलेले आहे. तर ते तेवढंच असावं, जास्त पण नसावं आणि कमी पण नसावं. मी जर आजारी पडलो तर माझ्या वया आणि वजननुसार डॉक्टर मला काहीतरी 500 mg ची पॅरासिटामॉल देईल. 250 mg दिली तर मला बरं वाटणार आहे का? नाही. 750-800 mg दिली तर मला बरं वाटणार आहे का? नाही. तसंच तिथे रिकमेंड केल्याप्रमाणे जर शिस्तबद्ध वापर केला, अतिरेकी वापर टाळला तर त्या गोष्टी आपल्याला निश्चितच फायदा देऊन जातात. तर तणनाशकाला त्यामध्ये कोटिंग तयार होईल. कोटिंग तयार झाल्यामुळे काय होईल, भात उगवायला ते बाधा निर्माण करणार नाही, परंतु गवत उगवायला ते बाधा निर्माण करेल पहिले 25 दिवस. आता 8-9 दिवसानंतर आपला भात उगून आलेला दिसेल. उगून आलेल्या भातामध्ये आता कुठल्याही बियाण्यावरती घ्या 70% 80% जर्मिनेशन केलेलं असतं किंवा मानवी चुका असतात काही किंवा नैसर्गिक आपत्ती आपण ज्याला बोलू शकतो, पक्षी वगैरे खातात उचलून किंवा खारकुंडी असते किंवा जे लावणे असतात, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळं सर्रास उगवून दिसत नाही. मग त्या ठिकाणी आपण जागा साधायचं काम 4 नंबरच्या फोटोमध्ये करतो. जर एका ठिकाणी आपल्याला मिसिंग दिसतं, हे ट्रेस करणं फार सोपं आहे. उभं आडवं तिरकं बघितलं तरी एकसारखं दिसतं, त्याच्यामध्ये ट्रेस होतो. 7-8 दिवसामध्ये आपण लगेच ती जागा भरून काढू शकतो. आणि एकरी जितकी रोपांची संख्या पाहिजे, कृषी विभागाला आपल्याकडं पीक कापणी प्रयोग येतो किंवा तिथेच पाहिजे तिथं रँडम टाकून पीक स्पर्धेमध्ये भाग घेत असतो. त्या रँडममध्ये काय जिंकतो शेतकरी, तर एकरी प्रमाण जर समजा 100 डाळ येत असेल तर तिथं 100 जर असतात, सॉरी उलट्या प्रमाण उदाहरणार्थ म्हणून घ्या, तर तिथं 100 डाळ असतात, तिथं 80 बी नसतात, 120 बी असतात. आणि रिकमेंड केलेल्या अंतराप्रमाणे तिथं लागवड झाल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला दिसतो की उत्पादन जास्त येतो. बाकीचे आपण घटक आहेत पण त्याचा हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी गॅप फिलिंग केली जाते. गॅप फिलिंग करताना काय केलं जाते, त्या ठिकाणी रोपं लावली जात आहेत परत आणि त्या रोपामध्ये युरिया ब्रिकेट नावाचं त्यांच्या हातामध्ये दिसत आहे, जे की NPK किंवा बाकीच्या मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करून एक ब्रिकेट तयार केली जाते चॉकलेटसारखी रासायनिक खत येते. तुम्हाला जर सेंद्रिय वापरायचं असेल तर तुम्ही सेंद्रिय किंवा जैविक तुमच्या पद्धतीने वापरू शकता. 4 फुटाच्यामध्ये प्रमाणे ते लावतोय. त्यानंतर ते शेताचा 5 नंबरच्या फोटोमध्ये आपण टाकलं ते शेत आपल्याला किती सुंदर आकर्षक दिसते, त्याचे उत्पादन दिसते. आधीचा 14 तांदूळ आहे, उंच जाते, म्हणजे मुंबई लांब असतात, आपल्याकडे तांदूळ मिळेल. आता 5 नंबरच्या शेतामध्ये काय झालं, उत्पादन चाललं आलं. मग आता पीक काढणीला आलं तर पीक कापून काढायचे आपल्याला. बऱ्यापैकी पिकं सगळी कापून काढायची. आता उकळून काढायची पिकं उकळून काढावी लागणार, जसं की भुईमुग आहे, कांदा आहे, तिथं पर्याय नाही, पण बऱ्यापैकी पिकं कापून काढायची.
कापून काढलं पीक 6 नंबरच्या शेतामध्ये बघायचं दिसते आपल्याला. पहिल्या पिकाचे चोट खालून फुटलेले आहेत, साईडला गवत पण दिसते काय असेल ते, आणि त्याच शेतामध्ये तो दुसऱ्या पिकाची टोकणी करतोय ते मशीनच्या साह्याने. इथं तो साच्या सुद्धा वापरू शकतो, परंतु आता साच्या जुना झाला त्याच्यामुळे असं एक मशीन आले पुष्टीकर मशीन, आपण व्हिडिओमध्ये टीव्हीमध्ये बघू शकतो बऱ्यापैकी. तर हे टोकणी करता चाललं योगदान करतो, त्या मशीनच्या साह्याला टोकणी करतोय. आता ह्याची टोकणी झाली ना की परत क्रम 1 पासून चालू होतो, सॉरी 2 पासून चालू होतो, परत 3 पासून तो तणनाशक मारेल, परत ते गॅप फिलिंग करेल, परत त्याला खतं देण्यात ते सांगू शकतो. जे नाही ते मी वरिष्ठांना विचारून सांगू शकतो किंवा मी तिथं अभ्यास करून सांगतो असं सांगतो. जे माहिती त्या गोष्टी आपण इथं सांगू शकतो. त्याच्यावरती आतापर्यंत आपण 12-15 प्रकारची पिकं घेतलेली आहेत. हंगामी बोलतात तर आता जसं की सोयाबीन लावलाय, भात लावले, पुढे जाऊन आपण त्याच्यावरती भाताच्या कचऱ्यामध्ये चणा लावणार, बाकीच्या शेतामध्ये बागायची पिकं तयार होणार. टोमॅटो आणि काकडी माझं मेजर पीक आहे. वडिलांबरोबर शेती करत असताना मिरची आणि भेंडी हे आमची प्रमुख आणि चेंडू हे 3 प्रमुख पीक होते, ऊस पण त्यावेळेस असायचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त 12-15 प्रकारची पिकं आहेत. मग सूर्यफूल असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, आपण ते तारेला बीन्स असतो बोलायला व्हरायटी सेल बीन्सचा, किंवा काकडी, टोमॅटो आहे, कारलं, दोडकं, दुधी, या गोष्टी आपण रिपीटेडली करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन काढलेलं आहे. तर एक चांगला म्हणजे आपण काय म्हणू शकतो, चांगला एक्सपिरियन्स आल्यावरती ते ठामपणे सांगू शकतो की मी चॅलेंज देऊन परिस्थिती किती पण विपरीत जाऊ द्या, मी तेवढं उत्पादन त्याच्यामध्ये काढू शकतो. तर काही पाटील साहेबांना आमच्या माहिती आहे की टोमॅटोमध्ये मला खूप चांगले पैसे जाते त्यावेळेस. आणि तर काहीतरी 2023 प्लॉट होता घरापासून, अशा त्यावेळेस 400-500 रुपये मार्केट होतं नाही का. त्यानंतर जरा मार्केट रिवर्स झालं, काही शेतकरी 100 रुपयाने मागायला लागले नाही का. आता त्यावेळेस कसं माझी हॉटेल लाईन मोठी म्हणजे मी शेती माझी 6 एकर बाग आहे ते, ते माझ्याकडून मी किरण शाळा घेऊन नाही का, म्हणजे मला मार्केट चांगले मिळालं. त्यानंतर त्यांचा प्लॉट मी आहे ना म्हणजे जास्त जाता येतं नाही का, म्हणजे आमचं टमाटो तुम्ही घेता का म्हणजे घेऊ नाही का. तर तो प्लॉट असा बघण्यासारखा होता, 6 जात होतं नाही का. पण मला असा होता की बाजारामध्ये 20 कॅरेट जर बसलं ना तर मग आता 2 तास बी पुरत नव्हतं. अशी ती मला जे क्वालिटी शायनिंग होती बरं का. तर म्हणलं तुम्ही कुठून आणलं आहे नाही का, म्हणलं शेतकऱ्याकडून आणलेलं आहे नाही का. म्हणजे आम्हाला दावा नाही का, ते मालची त्या क्वालिटीचा होता नाही का, म्हणजे बघण्यासारखंच. तेव्हापासून त्यांचं मार्गदर्शन मी घेत आलो. आज माझी 6 एकर बागायची मला 150 रुपये बात होतं नाही का. आज बागायचे काकडीचं मी दरवर्षी 1 महिन्यात 2-2.5 लाख रुपये कमवतो. आता माझी काकडी चालू होईल थोडा मोठं मी केलं नाही. भारतामध्ये आज तागायत सगळ्यात जास्त भूमिकामध्ये संशोधन केलेला आणि देशासाठी सगळ्यात जास्त चांगल्या व्हरायटी दिलेला एक शास्त्रज्ञ आपला तो आपल्या महाराष्ट्रातला आहे, सुदैवाने 7 जिल्ह्यामध्ये आहे. BRCमध्ये वयाचे काय असं त्यांचे 50 वर्ष 8 वर्ष सर्व्हिस केल्यावर BRCमध्ये खूप चांगल्या व्हरायटीज त्यांनी डेव्हलप केल्या. आपल्यापैकी तर भुईमूग लावणारे कोण शेतकरी असतो, TAG नावाची व्हरायटी टॅग 24 ट्रॉम्बे आपल्याला लावलं, ही सरांनी शोधलेली व्हरायटी आहे. राष्ट्राला अर्पण केलेली एकमेव व्हरायटी आहे. एनी लोकेशन मल्टी लोकेशन मल्टी सीझन. प्रथम मुखर्जी जेव्हा आपल्या स्टेट ऑफ इंडिया होते तेव्हा त्यांनी राष्ट्राला अर्पण केली. त्याचं मेजर कॉन्ट्रिब्युशन काळे सरांचं आहे. त्यानंतर त्या काही जाती आहेत रिटायर झाल्यावरती वेस्टर्न कंपनीमध्ये त्यांनी 12 वर्ष संशोधन केलं. तिथेही काही व्हरायटी डेव्हलप केल्या, त्या काही व्हरायटी केल्या. वेस्टर्नमधून रिटायर झाल्यावरती कोरोनामध्ये त्यांनी एक नियुक्ती घेतली. परत वैयक्तिक लेवलला बियाणं तयार करायचं काम चालू केलं. त्यांना मी जुळलं गेलो 6 वर्षापूर्वी आणि आम्ही काही चांगले मान निर्माण केलेले आहेत. त्याची भरपूर सारी इंटरव्ह्यू वगैरे टी होते. त्यामुळे काही फायदे वगैरे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट हाय असेल, ओलिक ॲसिड नावाचा जो कंटेंट असतो जो की कोलेस्ट्रॉलला कारणीभूत कमी करायला कारणीभूत होतो. हाय ओलिक ॲसिड असलेल्या गोष्ट असेल किंवा प्रोटीनवाल्या ठिकाणी प्रोटीन जास्त असलेल्या ठिकाणी प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी गेलो तर आपण प्रोटीन जास्त लागते किंवा एक्सपोर्टच्या ठिकाणी गोल्ड क्वालिटी लागते. तशी क्वालिटी जे करत असताना शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून उत्पादन जास्त देणारी व्हरायटी, रोगराईला कमी बळी पडणारी व्हरायटी, पाणी कमी लागणारी व्हरायटी किंवा स्पॅनिश बंच उलट्या प्रकारे वापरतो किंवा पालणारा पसरत होत असतो. स्पॅनिश बंचमध्ये अशा वेगवेगळ्या व्हरायटी 60पेक्षा जास्त प्रोसेस आमचे होते. आज मी तिला गेल्या आठवड्यामध्ये चांगली हार्वेस्टिंग झालं. 6वी ड्रायर आमची संपली. बियाणं ICRच्या याच्यावरती एक सेंटर आहे इथं बारामतीला बियाचं म्हणून, त्या ठिकाणी आमचे ट्रायल चालू आहे. 3 वर्षामध्ये आम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन मिळेल अशी आशा आहे. काही रिसर्च पेपर आमचे रेडी आहेत. 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये ते पब्लिश होते ग्राउंडवरचे. आणि जे फॅटी ॲसिड कंपोजिशन्स वगैरे आपले असतात कोपा सायन्स बॅकग्राऊंडला लगेच बोलू आहेत मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड या गोष्टी म्हणजे आरोग्यासाठी एवढं चांगला बोलू त्याच्यातल्या व्हरायटी तयार करायचं काम आम्ही गेले 6 वर्ष करत होतो. त्याच्यामुळे
त्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट आम्ही लास्ट टप्प्यामध्ये आहोत. तर शासनाच्या अप्रुव्हल बाकी आहे म्हणून ते पॅकेजिंगमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होईल. हे 2 ग्रुपबरोबर काम करताना हे बरंच सगळं शिकायला भेटतं. हे शिकत असताना आत्मसात करत असताना वैयक्तिक सांगायचं तर मी बऱ्याचदा आम्हाला सांगून टाकतो की मी पण सर गव्हर्नमेंट वर्क आहे. मी वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटला ऑडिटर म्हणून काम करतो, इरिगेशन डिपार्टमेंट. ते करता करता शेती करतो. हा व्यवसाय माझे पण खूप आता हे पण खूप 15 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे. आणि घरातून मुलं भेटलेली आणि वडिलांची शिकवण होतो गुरु चांगले भेटले. त्यामुळं शेतीला उपयोग करणाऱ्या गोष्टी आपण आवडून करतो, शिकतो, कंपनीला सांगतो. गेले 6-7 वर्ष आपण हे फ्री ऑफ कॉस्ट त्याचा वेळ आणि पैसे काढून करत होतो. आता नाम मात्र 200 रुपये घेतले जातात. पण गेलेल्या गोष्टीचं व्हॅल्यू राहत नाही म्हणून ते नाम मात्र 200 रुपये घेतले जातात. ते वरती NGOला जातात तिकडून ते परत डिस्ट्रीब्यूट असं चांगल्या कामासाठी केलं जातं. असा सोपा विषय हा या काय हे नाही. पण तरी आता हे जेवढा भेटवरती बोलायला होतं, मी रमेश लक्ष्मण धाडवे, मुक्काम पोस्ट सारवा, तालुका भोर, जिल्हा पुणे. वय वर्ष 70. मुंबईला होतो. 28 वर्ष जॉब केला. रिटायर झालो. ते 28 वर्षात जे काही इच्छा शिल्लक बाकी राहिल्या होत्या की आपल्याला शेती करायची, आपल्या एखादी गाई एखादी आपल्या दारात पाहिजे, म्हणजे असं हे विचार करून आलो. पण त्याला असं एक वेगळं हे मिळालं की मॅडम आमच्या जन्म मुंबईला, शिक्षण मुंबईला, लग्न झालं मुंबईला, म्हणजे थोडक्यात इंग्लिश टोकली की गावाकडचं काय काढलं, शेताचं काढलं की नाही, की मला हाऊसिंग तुम्ही जाऊन करा. पण आजच्या घडीला SRTमुळे ती आत्ता मला शिकवते, आज नाही असं करूया, तसं नाही तसं करूया. म्हणजे मी कमीत कमी एवढं समाधान मानतो की ती इंग्लिश गावाला तरी होऊ शकते आत्ताच्या वेळेला. मी मुंबईवरून आल्यानंतर मी SRT हा काय आपलं म्हणजे ह्याच्यात ऐकलेलं, यूट्यूबवर पाहिलेलं. यूट्यूबवर पाहता मी निर्णय घेतला. पहिलं तर पारंपरिक पद्धतीने करत होतो. पारंपरिक पद्धतीने करताना तरवा टाकायचा, चिकणी करायची, ते भात लावायचं. एकंदर 36 कामगार लागत होते. ते मी एक डायरी पाहिली. 36 कामगार लागले की ते सगळं प्रोसिजर करायला. नंतर काढणी वेगळी. तर म्हणजे ही वाईट काय, ही प्रत्येक वेळेस जी मॅडम म्हणतात प्रत्येक वेळेस पाठीमागे घेते की अहो कशाला हे करतात, तुम्हाला काय करायचं, शेती कशाला करताय, मी नाही येणार शेतामध्ये, मी नाही करणार. अशा ह्याच्यातून आज ती काल आम्ही दोघांनी एक म्हणजे एक पार्ट लावला. त्या क्षेत्रामध्ये 4 पार्ट आहेत भाताचे. तर काल आम्ही दोघांनीच एक पार्ट लावला साच्या घेऊन. म्हणजे इथपर्यंत ती तयार झाली. आता ते करताना गावात बिन चिखलीची भातशेती, गावात चर्चेचा विषय झाला, नावं ठेवली. काही लोकांनी अगदी म्हणजे देवळात विषय निघायचा. ही काही पद्धत आहे काय, मुंबईवाले आलेच 4 दिवस करतील, बरोबर नाही का बद्दल काय हटायचं नाही. आपण आपलं करायचं तेच करायचं. तर मग ते माझ्या गावामध्ये अक्षरशः म्हणजे चर्चेचा विषय झाला. मला देवळाकडे जाताना या प्रगतशील शेतकरी. पण ह्या SRTमुळे मला जी प्रतिष्ठा मिळाली, मला जे मानसिक समाधान मिळालं ते दुसऱ्या कशात मिळालं नसतं. आज वर्ष 70 वर्ष असताना सुद्धा मी ते शेती करू शकतो हा माझा आत्मविश्वास तयार झाला. आणि उत्पन्नाला जे आमच्या आईवडिलांनी उत्पन्न काढलं नव्हतं त्याच्या कमीत कमी टिबल उत्पन्न तिथं आता मला मिळालं आहे. यासाठी अजून काय दिलं पाहिजे. मला प्रतिष्ठा दिली, मान दिलं, सत्कार झाले, हे झालं, ह्या लोकांची ओळख मिळाली, ह्या लोकांची पाय माझ्या बांधायला लागली. आणि आमच्या तालुक्याला हा परीस का पारस म्हणतो आपण. हिऱ्यापेक्षा मोठं असं म्हणजे आमच्या तालुक्याला परीस म्हणजे त्या लेवलचा माणूस मिळाला आम्हाला. त्यांनी सांगायचा विषय बरं का, अख्खे आयुष्य मुंबईला लागल्यावर जो सन्मान त्यांना भेटला नाही. मी त्यांनी 4-5 वर्ष शेती करायला लागल्यावर शेतीच्या माध्यमातून त्यांना भेटला. म्हणजे माणसाला ते गरजेचं आहे ना. पैसे तर आपण आता रिटायरवाल्या माणसाला काय आयुष्य भरपूर झालं सन्मान त्यांना इथे मिळाला. दुसरं म्हणजे काय माहिती का, हे सगळं करताना मुलांची पण छाती भरून म्हणजे पप्पा ह्या वयात सुद्धा शिकते आणि ती बी सक्सेस. दादा 3 वेळा म्हणजे भडसावळी दादा 3 वेळा आपल्या शेतात आले. गावात मिटिंग घेतली. मिटिंग एवढी जबरदस्त की ते शेती अधिकारी म्हणाले आतापर्यंत ही मिटिंग झालीच नव्हती अशा ठिकाणी.
म्हणजे हे जे मानसिक समाधान किंवा प्रतिष्ठा मिळत गेली ना ती SRTमुळे मिळाली. आज दुसरं SRT टोकन पद्धतीने ते आपण करतोच आहे, पण ते करताना त्याच्यावर उत्पन्नाचा पण हे झालं, जमिनीचा फोड लागला. माझा हा विषय थोडा मागे पुढे होतो, तुम्ही समजून घ्या, बरोबर ना? हां, तर ते करत असताना लोकांनी मला नावं ठेवली, यार हे काय पद्धत आहे. पण 30 लोक माझ्या बांधावर यायला लागली, ते पाळायला लागलं. अक्षरशः सकाळी उठलो ना, सकाळी झोपेतनं उठलो की कधी शेताला जातोय आणि तो प्लॉट SRTचा प्लॉट एकसारखा असतो, ते पाहिल्यानंतर ते मानसिक समाधान मिळतं ना, ते पैसे देऊन मिळत नाही. बरोबर का नाही? तुम्ही मग असं काय होतं, ही वस्तुस्थिती आहे. आता गेल्या वर्षी पाऊस अगोदर 1 महिना पाऊस अगोदर चालू झाला, आम्हाला टोकायला नाही भेटलं. आता मॅडम बोलले राहू दे, यावर्षी नाही करायचं, पण मला काही शांत बसवलं. मग हेड ऑफिसरने एक प्लॅन बी आला रोबद्दल, तिथे बिया तयार करायच्या, त्याला पोत्यात बांधून ठेवायचं आणि नंतर ते टाकायचं, ते पण फेल गेलं. मग त्या शेताला मी 5 गावची रोपं आणली. आपण बोलतो पराली जाळली जाते हरियाणा पंजाबमध्ये आणि त्याचा दूर येतो दिल्लीमध्ये. मेजर इश्यू होतो बघा त्या दिवसामध्ये बात करा. तसंच गव्हाचे काळ सुद्धा जाळले जातात. भाताचे तरी विघटन लगेच सुद्धा गव्हाच्या काळाचं विघटन होत नाही. गव्हाच्या काळासाठी आता आपली मेजर अडचण आहे की हार्वेस्टरनी काढली गेली जाते, त्याच्यामुळे ते काढतात तशीच राहतात. याच्यासाठी मल्चर जर वापरला आपल्याकडे रेडी आहे, तो मल्चर त्या गव्हाचं रूपांतर एकदम डायरेक्ट भुग्यामध्ये करेल आणि बायोमल जमिनीला आच्छादन करून ठेवेल, जे की गवत मुगायला पण त्रास करून देईल आणि त्याच्या खाली एक सूक्ष्मजीवांचं जाळं पण लगेच चांगलं पुसरतं असतं जर काय आच्छादन असेल. कधी मल्चिंग पेपर काढून बघा, त्याच्या खाली लगेच माती आणि गांडूळ. म्हणजे गव्हाचं काढ मल्चिंग पेपर टाकून झाकायचं. गव्हाचं काढ तुम्ही एकतर मल्चर नावाचं इक्विपमेंट आहे, हां, जे की तुमचे तूर वगैरे पण काढले ना की एवढी उंच तूर असतं, जे की ते सगळं लपेटमध्ये घेतं, रोटावेटर सारखं असतं, पण जमिनीमध्ये जमीन नांगरत नाही, जमिनीच्या सरपंचच्या लेवलनं काम करतं आणि या सगळ्या गोष्टींचा जागेवर उभा करून जागेवर टाकतो. आज ट्रॅक्टरनं आता हे आपले जे बुचे आहे, जसं की पाचक व्यवस्थापन केलं जातं, पाचक कुट्टी केली जाते, तसंच किंवा काय केलं पळाटीसाठी ते मोठाले फॅन ट्रॅक्टर जे ट्रेनिंगच्या निमित्ताने भेट झालेली आहे आमच्या ताई. छान मैत्री झालेली आहे. उर्मिला घोरपडे. उर्मिला घोरपडे. हां, माझं नाव तर चॅनलवरच आहे, संगीता भालसिंग. आणि विशेष म्हणजे आम्ही दोघे अहमदनगर जिल्ह्यामधील आहोत आणि तुम्ही राहता तालुका ना, आणि मी नगर तालुका, म्हणून आम्ही जिल्हा मैत्रिणी. तर परिसर आणि सगळ्या प्रकारची फुलं आहेत. खूपच छान. पहा, फुलं सगळ्या प्रकारची आहेत इथे. डोंगराच्या पायथ्याशी असणारं ठिकाण आहे. विचारायचं होतं ते तणनाशक जे आहे ते वापरायलाच पाहिजे. म्हणजे आता आपलं जे तणनाशक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी, शिर्डीवाले तुम्ही शिर्डीच ना, पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच झालं पाहिजे, त्याच्यानंतर ऊन असतानाच झालं पाहिजे. ते औषध मारलं जर पाणी पडलं त्याच्यावर की संपलं सगळं. त्यावेळेला टायमिंग जर मजूर हरामखोर असतात ते मुद्दामून तुम्हाला येणार नाहीत. माझं कामच आहे सांगणार, त्यांना माहित असतं हे रजा काढून आलेत, हे 2 दिवसाच्या आत पळून जाणार. काय नाही तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला अगदी मी म्हणतो तुम्हाला आत्तापासून जर तब्येत मेंटेन ठेवून जगायचं असेल तर सुरुवात करायची. बरं, आजकालच्या पोरांना तर काय ते काय त्याच्याशी काही घेणे देणंच नाहीये. तुमच्या नावाची तिकडे प्रॉपर्टी किती आहे त्यांना फक्त एवढंच सांगा की बाबा अमिताभ बच्चन सुद्धा शेतकरी नाहीये किंवा आमिर खान शेतकरी नाहीये. नशिबानं तुझ्या नावावर बापाच्या नावावर 7/12 आहे, त्यामुळे तो तुझ्या नावावर येणार आहे.
पोरं आहेत त्यांना एकदा ऑक्सिजनची किंमत कळायला लागली, दिवसभर कष्ट करायचं आणि काहीच हे नाही, मग ते दर शनिवारी म्हणणार चला कुठेतरी जाऊया आणि तिथं हॉटेलवर पैसे घालवतील, पण स्वतःच्या शेतात नाही जाणार. स्वतः शेतात नाही येणार. जे क्षेत्र रेग्युलर आपण दाखवत असतो त्या क्षेत्रामध्ये भुईमुग असल्यामुळे तिथं पहिल्या पिकाची मुळं दिसणार नाहीत, म्हणून हे दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलो. आता याच्यामध्ये आपण कालच सोयाबीनची टोकणी केली आहे आणि काल संध्याकाळीच लगेच हातोहात फवारणी सुद्धा केलेली आहे. ह्याच्यामध्ये होतं बाजरी, हे खालचं क्षेत्र सुद्धा आपलं आहे, त्याच्यामध्ये होतं गव्हाचे कार जवळ जाऊन बघितलं दिसेल. वरती हे बारकं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये मकाईचे इथून बनीच असेल ठोंब आहे. आणि शेत हे तुम्हाला SRTचं असंच खराब असं काळी कचरायुक्तच दिसतं, परंतु जेव्हा उत्पादन तुमचं आता हे पीक जेव्हा येईल आणि तेव्हा तुम्ही हे बाकीच्या सगळ्या शिवारामध्ये सगळ्यात एक नंबरचं असेल. मी वारंवार सांगत होतो की मुळापासून जास्त सेंद्रिय कर्म मिळतो. हे जे पान आहे, हे पान जरा वाळ टाकलं उन्हामध्ये सुद्धा संध्याकाळी 6पर्यंत खर्च होऊन जाईल. हा देठ जर ठेवला तर हा 1, 2, 3 दिवस घेईल, पण हे जे मूळ आहे हे आपल्याला किती पण ताकद होणार तुटणारच नाही, मूळ तुटणार नाही, एवढी त्याच्यामध्ये कडकपणा आहे. तर ते झिजायला तितका वेळ लागतं, सडायला तितका वेळ लागतं, आणि ज्याचं पीक ज्याचं मूळ जे जास्त मोठं तेवढा जास्त वेळ सेंद्रिय कर्म जास्त काळासाठी तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देतो. जसं की आता हे बाजरीचंच आहे, तर ते निघाय का नाही माहीत नाही, निघते म्हणजे याचा कर्म चांगला आहे ह्याच्यामध्ये. नाही काल निघत नव्हतं, आज जास्त मुलं झाली. तर आता ही मुळं आहेत, ही मुळं अशी खाली आहेत पहा, ही मेल्यावरती हे मुळांच्या जागेवरती काय राहणार आहे, मातीमध्ये स्पेस राहणार आहे. म्हणजे तेच तुमचं एरिएशनसाठी, पाण्यासाठी, हवेसाठीचा विषय राहिला, आणि त्याचमधून गांडुळांचा मुक्त वावर होतो ह्या बायोमास तिथं साडल्यामुळं. तर काल आपण याच्यावरती मातीच्या पोतानुसार 4 लाईन सोयाबीनच्या टोकणी केल्या आहेत. काल व्यवस्थित दिसत होत्या, आज दिसतात का नाही दिसत तुम्हाला. आणि ही बाजरीची ती 5 लाईन होती बघा, ती जेबुनी पेरली होती आपण काल टोकताना. मात्र जेबू सध्या त्याची चेन तुटल्यामुळे चालू नाही, त्यामुळे पुश सीडर मशीन याच्यावरती 4 लाईन आपण टोकलेली आहे. कसा टाकला ते मशीन आहे, ते आपण त्या दुसऱ्या प्लॉटवर गेलो दाखवतो, त्याने फक्त टोकत गेलेलो आहे. किती मजूर लागले या साईडला आहे. हा मजूर किती लागले? मजूर नाही लागला, एकट्यानेच टोकलं. एकट्याने सकाळी मी 6 वाजता आलतो, मला वाटते 10:30 पावणे 11ला अतिशय गरम होत होतं, तेव्हा मी झालं टोकून. आणि संध्याकाळी परत काल दुपारी पाऊस पडला, पाऊस पडून गेल्यावरती मग एक जण जोडीदार घेऊन आलो आणि त्याच्या करवी तिकडे टाकीवरून औषध आणून औषध संध्याकाळीच काल फवारलेली आहे. आम्ही मजूर टाळतो, सोयाबीनचं हे कसं केलं, कारण का आता काल दोघांनीच आम्ही भात लावलो. 2 रोपामधलं अंतर 6 इंच राहणार आहे, 6 ते 8 इंच राहणार आहे. मशीनमध्ये आपण ॲडजस्ट केलेलं जाते ते टोकली मशीनमध्ये. आणि 2 ओळीमधला आता हा जसं की तुम्ही रांगोळी काढायला शिकताना ठिपके काढता, नंतर तुमचा फ्री हँड झाला की तुम्ही डायरेक्ट रांगोळी काढता, तसं इथं मशीन चालवताना नवीन कामगाराला लक्षात येत नाही की तो असा वेडा वाकडा चालतो. तर आता आम्हाला ते डेव्हलप झालं की आम्ही ते सरळच चालतो. तर 2 ओळीतलं अंतर आपण 25 सेंटीमीटर ठेवायचा प्रयत्न केला. या याच्यामध्ये 100 सेंटीमीटर आहे, याच्यामध्ये खरं 4 लाईन बसायला पाहिजे, सॉरी 5 लाईन बसायला पाहिजे 25 सेंटीमीटरवर. पण याच्यामध्ये आपण काही ठिकाणी 3 आणि काही ठिकाणी 4 लाईन टाकलेले आहेत. वाहनानुसार आपण फुले संगम 726 नावाची व्हरायटी लावली, उंच वाढणारी. पण जमिनीचा पोत पाहता डोंगरी भागामध्ये असल्यामुळं मोर आणि साळ्यांचा त्रास आहे, ते काही कोंब खाणार. आणि जास्तीचा पाऊस झाला तर खरं हे भात क्षेत्र असतं, इथं आपण भात लावतो पावसाळ्यामध्ये. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं सोयाबीनवरती आपण निर्णय घेतला, भात नाही लावलेलं, फक्त सोयाबीनच आहे ना इथे, हे सगळं सोयाबीन आहे. 1, 2, 3, 4 1 एकर क्षेत्र आहे, पूर्ण सोयाबीन आहे. तर या ठिकाणी सोयाबीन लावलेलं आहे. तर ते पाणी जर आलं तर इथं पाणी साचून राहील पुढं खड्ड्यामध्ये, जास्तीचा पाऊस पडला तर मग त्यामुळं मरा लक्षात घेऊन, मॉर्टॅलिटी लक्षात घेऊन 4 लाईन धरलेले आहेत. तसे 3च लाईन पाहिजे त्याच्यावरती. सर आता ही आपण चलतो किंवा बाकी ऑपरेशन हां होता होईल तेवढी ऑपरेशन सगळी पाटात न करायची. आता मॅडम तिथे आहेत, मी आता लक्षात आलं नाही, लगेच चूक दुरुस्ती दिलगिरी. पाठात राहील. हा, मग आता मी तुमच्याकडे बघितल्यावर लगेच कळलं की मी हे चुकीच्या अंतर जागेवर एवढं होते. काय आहे, तर हे सफिशियंट आहे काम करायला, कुठलंही काम करायला. हा, एवढं पुरेसं आहे. दोन्हीकडून. आता हेच का काही लोक बोलतात मग आम्ही छोटा करू का, मग याच्यापेक्षा मोठा धरू का.
तर ह्याच्यामध्ये बघा 1 फूट अंतर जाते आपलं व्हायला, 1 ते 1.5 फूट. तुम्ही नंबर ऑफ बेड वाढवले तर 1.5 फूट तुमचं अंतर जास्त वाढेल. हवा खेळती राहण्यासाठी, सूर्यप्रकाश खाली जाण्यासाठी पिकाला सगळ्या गरजेचंच आहे. हे एवढं अंतर ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त पण गरजेचं नाही आणि कमी पण गरजेचं नाही. होता होईल तेवढी कामं आपल्याला पाटातनं करायची आहेत. काही अंश आता मी काल फवारणी करताना माझा मुलगा खाली त्याला पायाला चिखल लागत होता, तो वरनं चालताना रिवर्समध्ये त्याने मारलेले. काय तेवढ्या किरकोळ कंडिशनमध्ये ते चालतं, पण होता होईल तेवढं पाटात. हे पण होत असेल ना परत, जरी समजा दबलं गेलं आपल्याकडून हो, तरी sponge पाऊस सारखं झाल्यानंतर आहे ते ना. लगेच स्पंज सारखं तेच म्हणायचं. आता बघा, आता पाऊस आपल्या समोर झालेला आहे. त्याचं काही ठीक आहे ना. नाही, हे थोडी क्ले मला गांडव दिसतात दाखवायचं आहे. तेच मी इथे बघितलंय. नाही तो आता पाऊस झाल्यावरती खाली जातात ना. पण आता ही माती बघा, आता ही 6 वर्ष नांगरलेली माती आहे. मान वाटतंय का असं. हा जो सुवास आहे आणि बघा सगळी भुसभुशीत आहे. तो पण फील करता आला काय पाहिजे. मग लक्षात सुंदर येईल. आहे मृदगंध. नाही पाहिजेत ना. तर हे बघा ना, नाही, gloves बाकीचं वापरतो ना जाऊ द्या. आम्ही. जे जास्त शेतामध्ये असतात हे जे क्रिस्टल आहेत, हे क्रिस्टल म्हणजे चहा पावडर सारखे, हे कशामुळे असतात? हे गांडूळ जरी आता दिसला नाही तरी त्याचं हे सिंग त्याच्यात हेच आहे की बाबा गांडूळाचं अस्तित्व इथं आहे. गांडूळ खत, हा गांडूळ खत. कारण अशी माती निघू शकत नाही ना नांगरायला. ते शेजारी नांगरतोय, मशागत करतो, त्याची केली तरी निघायची नाही. म्हणजे आता निघालं मग आहे म्हणून, पण न नांगरता शेत पडीक ठेवलं तर त्याच्यामध्ये अशी माती निघू शकत नाही. जीवाणूंचा काय विषय आहे? जीवाणू काही नजरेला दिसत नाहीत, पण जमीन जर मऊ होते, जमीन जर मऊ होते आणि स्कोप खाली बघायला तर ते तिथं आहेत म्हणायचं. म्हणजे हा रिझल्ट सांगतो ना. नाही, जिथं गांडो आहे तिथे जेवण आहेत म्हणायचं. आपण देतो जीवन सर वरून नाही नाही, काही नाही. कुठलंच कल्चर मी वेस्ट डिकम्पोजर पण नाही, काहीच दिलेलं नाही, कधीच नाही. गरज नाही. इव्हन मी बीज प्रक्रिया पण करत नाही जैविक, मी डायरेक्ट टाकून देतो. फार मला वाटलं कधी तर आपलं गोमूत्राचा वापर होतो. आता हे जे तुम्ही लावले टोकन पद्धती, हे मशीनने लावले की नाही, हे मशीनने लावले. ते मशीन दाखवतो आता. तेच ना. मी तुम्हाला इथं का आणलंय, हा प्लॉट आपला दाखवायचा नसतो. मला हे मुळं दाखवायची होती आणि त्याच्यात मी दुसरं पीक केलं हे दाखवायचं होतं. आलं लक्षात? कारण मी आपण आता जिथं जाणार आहे तिथं तुम्हाला ते पटणार. तुम्ही म्हटलं अरे हा सांगतोय नांगरले, तिथे ती नांगरला का दिसेल, कारण ती भुईमूग उपटून काढला. बरं आता हे बाजरी लावली होती तुम्ही, त्या बाजरीला आता फुटू आला ठीक आहे, आपण मरल ना आता. मरणार. पण आता हे बाजरी खरं आमच्याकडे ह्याच्यात लावतात, म्हणजे पावसाळ्यामध्ये. नाही, आता ते भागानुसार आपल्या उन्हाळ्यामध्ये आहे ना, शॉर्ट पिरियडमध्ये 90 दिवसामध्ये बाजरी निघून जाते. मग थर्ड पीक इमर्जन्सीमध्ये मी दुहेरी ऋतूसाठी लावली होती. मला तिथं भाकरी लागते पावसाळी आणि थंडीसाठी, आणि दुसरं म्हणजे गुरांना चाराच नव्हता काय, मान्सून लांबणार हे कळलं होतं. मग मी हेच कडवळा मी त्या जेबोमध्येच टाकून त्याची कुट्टी होते आणि ते बाजरी आतापर्यंत झाली. मग भुईमुग नेलं, भुईमुगाचा पाला चालू झाला. वरती घास आहे तो पण काढून संपलाय सगळा. परत ही बाजरी काढताना तुम्ही कशी कापून नाही कणसं काढून काढली आणि हे खाल्लं कसं मशीन काढली? यावेळेस मशीननं काढू शकलो नाही कारण ती पडली होती. अच्छा. आणि गहू मात्र मशीननं काढला आणि कणस खाली आळाशी मारल्या अशा डायरेक्ट कापून, आणि मग नंतर बायांनी बसून ती कणस काढून घेतली. माझा प्लॅन मशीनच काढणं होता, पण तो काय जुळला नाही आपल्याला, कारण ते पडलं होतं असं इकडे तिकडे. मशीन कुठलं तुमचं? ते जेबो मशीन. म्हणजे झेबो मशीनच वापरताय सध्या तुम्ही बऱ्याचशा कामापैकी. पण आता जेबो सध्या चेन तुटल्यामुळे बंद आहे, तर मी लगेच पहिल्या गोष्टी माझ्याकडे आहे ते वापरायला सुरुवात केली. कारण ते हैदराबादचं तिकडून माणूस यायला वेळ लागतो. ते काय वस्तू पाठवून दिल्यात पण त्याला बसवायला झाला वेळ. म्हणजे स्पेअर पार्ट्स असे जास्त मिळत नसतील. होऊन जाईल ते नवीन आहे ना, ट्रायल अँड एरर वरती झालेलं आहे. एकदा त्याचा प्रसार झाला की मेंटेनन्स त्याच्या सर्व्हिसिंग आम्ही म्हणजे सांगत नाही खरं तर जास्त, कारण मग आमचा हेतू असं वाटू शकतो लोकांना की हे मशीनसाठी यांचं एवढी उठाव, मशीनसाठी नाही चालत. माहिती देतील 10 मिनिटं, मग आपला कार्यक्रम संपतो. हे का? हो. अच्छा. किरण सरांच्या घरी आलोय आपण. सुंदर, वा वा वा, मस्त फुलं. मोगरा फुलेला हात लावायला मना आहे. फुलं तोडू नये. आपण ज्या ठिकाणी आता गेलो होतो वर, तिथून वरती एक भात क्षेत्र आहे. आता तिकडे थोडासा रप रस्ता असल्यामुळे गेलो नाही. तर प्लॅन बी जो असतो, जर यदा कदाचित रोपं उगवली नाही किंवा काय नाही, त्यासाठी आता इथं रोपं टाकून ठेवली भाताची. हे पण कालच टाकलेत. 1-2 दिवस गव्हर्नमेंट हॉलिडे, शुक्रवार शनिवार रविवार यातच जातो. इथं काल रोपं टाकून ठेवली. काही त्या ठिकाणी आपले गांडूळ खताचे बेड वगैरे त्यातले मटेरियल वापरून झाले.
आता फळबागवाल्यांसाठीची फळबाग दाखवतो थोडीशी आणि इक्विपमेंट दाखवतो आणि शेती दाखवतो सगळ्यांनी. रोपांसाठी करावं लागते का मशागत का रोपं मशागत मशागत करतो तशी येणारच नाही ती केव्हा येते ना राया या मला. सर तुमचा फळबागेचा प्रश्न किंवा मॅडम तुमचा सुद्धा हां फळबाग. थोडंसं या साईडला आहे का? आता एक केसर आणि हापूसची बाग आहे आपली चिकन लागेल जास्त डाळी माती. तर ही 6 वर्षापूर्वी आपण लावली होती. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली पहिले 3 बेड दिसत आहेत. आत्ता जे सीबी लावून हे मध्ये परत एक नारळासाठी आपण लाईन खांदलेली आहे आणि याच्यावरती आंतरपिकं सुद्धा मी घेत होती. लगभग 100 झाड आहेत अर्धा एकरामध्ये. 15 बाय 15 वरती लागवड आहे. आंतरपीक काय घेतलं याच्यात डॉर्पवाल्या व्हरायटी सगळ्या म्हणजे कांदा असेल भुईमुग असेल किंवा बाकीचे सगळे. तर आता हे खड्डे काढून ते जे सीपीमुळे तुम्हाला बेड जरा नादुरुस्त दिसतील. पहिले बेड व्यवस्थित दिसत होते असेल त्याच्यावरती प्रत्येक बेडवर 2-2 लॅटर. आता यावेळेस काम करायचं ते मिळणार आहे का नाही परत माहीत नाही. पाऊस किती राहतो कसा राहतो आणि ह्याचंच काम जे भुजी चालू असतं ना जे भुजी चेन तुटली त्याच्यामुळे तो जे भुज एका साईडला उभा केला. तर फळबाग अशी येऊ शकते 15 बाय 15 अंतरावर आंबे आहेत. काही ठिकाणचे गेले तिथं परत खड्डे काढलेत आणि ते मध्ये आता मी 4 झाडांच्या मध्ये एक नारळ डॉर्फ व्हरायटी लावतोय. तर त्याचे एक 50-1 झाड तिथे पार्किंगमध्ये होते बघा मलेशियन डॉर्फचे. तर आता ही जमीन तर फार जुनी आहे. याच्यात नांगरणीच नाही कसलीच. इथं तुम्हाला इथं खात्री आहे पाऊस नसताना तर आरामात तुम्हाला गांडूळ कुठं पण दिसले असते हात घातला असताना. तर फळबागेचं नियोजन तुम्ही असं करू शकता. आता याच्यामध्ये एक तर मल्चर चालवा. तो मल्चर काय आहे तर तो इकडे आहे दाखवतो किंवा मग विडी साईड मारत राहा कंटिन्यू. अशा प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो. या थोडं इकडे हे ते भुईमुगाचं शेत आहे जिथं माझे ब्रिडिंगचे प्रयोग चालतात. तर याच्यात भुईमुग उपटल्यामुळं गवतच्या जागेवरती आहे परंतु पहिल्या पिकाची मुळं तुम्हाला दिसत नाहीत. इथं डायरेक्ट आणलं असतं तर ती पहिली पिकं म्हणून आपण तिकडे गेलो दाखवायला. आता साच्या कांद्याचं विचारलं होतं मगाशी कोणीतरी तर हा तो कांद्याचा साचा आहे. जरा जरा थोडंसं उचलून मागे इकडे हे बघा 12.5 बाय 12.5 सेंटीमीटरवरती असे होल पडले एक समान. याच्यामध्ये तुम्हाला लसूण आणि कांदा सहज लावू शकता. एकरी रोपांची संख्या राखली जाते. एकमेकापासून समान अंतर हवा खेळती राहते. सूर्यप्रकाश जातो एकसारखा पोचला जातो. हा सोपा विषय. असाच एक 25 बाय 25 सेंटीमीटरचा आपला स्टँडर्ड साचा असतो जो की व्हिडिओमध्ये तो आता एका शेतकऱ्याने लावायला दिलेला आहे. त्याच्यामुळे तो इथे दाखवायला आजच्या ह्याला नाही आहे. म्हणजे याच्यातलं मधलं फूट नसतं एवढंच अंतर असतं. त्याला 20 फुटं असतात खाली. त्याचप्रमाणे हा इंटरकॉप आपण ज्याला बोलतो एका बेडच्या उजवी साईड किंवा डावी साईड एक समान अंतरावरती मी हे असं लावत जाऊ शकतो पुढं परत. म्हणजे डॉर्फमध्ये हाईट उंचवालं पीक त्याच्यामध्ये फक्त तणनाशकाचा अभ्यास करून दोन्ही पिकाला चालणार असं तणनाशक बघावं लागतं किंवा तणनाशक फवारणी करून घ्यायची पहिली आणि मग नंतर न्यायची लागवड करायची. पुढं मागं कार्यकाल पण लक्षात घ्यायला लागतो. एक पीक आले 3.5 महिन्यात काढायला आणि एक आले 6 असं बघावं लागतं जरा. हे एक आहे पहिलं सगळ्यात टूल हे होतं यासाठी साच्याचं हे झालं. त्याच्यामध्ये साचे तुम्ही वेगवेगळ्या मापाचे बनवू शकता. 25 बाय 50 50 बाय 50 किंवा 12.5 बाय 12.5. दुसरं टोकणी मशीन आहे चालू वगैरे होता मशीन. हे टोकणी मशीन हे खत आणि बियाणं टोकतं. आता ते चालणारच नाही मुळेच पकडणार. तर अशा प्रकारे जे मी मागाशी बोललो वरती की सोयाबीन टोकलाय तुम्ही विचारलं कशाने टोकलाय तर इथं पण सोयाबीन टोकलाय आणि तिथं पण सोयाबीन टोकलाय तो या मशीनने टोकलाय. कारण माझं रेग्युलर जेबूचं मशीन जेबूची चेन तुटल्यामुळे चालू नसल्यामुळे याने टोकलेलं आहे. आता अंतर किती खाली 3 लाईन दिसतील तुम्हाला काळवट राणे साईडला 2 आणि मध्ये 1 लाईन मारलेली.
इथं वरती चार लाईनी आहेत आणि तिथं पण वरती आपण गेलो तिथं 4 लाईनी होत्या. इथं काही ठिकाणी दिसत काही नाही. आता याला सकाळी उठून मी ती साईड मारलेले त्यामुळं काही विषय नाही. काय व्हिडी साईड खरं मारल्यापासून 2-3 तास तरी पाऊस नाही पडला पाहिजे. नाही तसं नाही. त्याच्यानंतर Effect. किती दिवस जे प्री इमर्जन्स मारले ते 20-25 दिवस तर हां तर मग परत ते मारायचं नाही. नाही. एकदाच त्याच्यामध्ये वेळेला फार महत्व आहे ते एकदाच डबल मारून परवडणार नाही. मारताल तुम्ही कदाचित पण पैसे जातात ना त्याला. 120 रुपयाला 30 मिनिटची डबी असते कमी जास्त असेल इकडे तिकडे. ते असा हा पंप बसते बार म्हणजे 720 रुपये त्याला गेले. त्याच्याबरोबर आहे ते गवत मारायला मी घेतलं 500 रुपये लिटर असतं. ते 6 पंपाचं नाही म्हटलं तरी 600 ml ते गेले म्हणजे 250 रुपये परत ते गेले आणि मेहनत परत मारायची. मग ज्या आम्ही क्लेम करतो की खर्च कमी तो होत नाही. 5-4 चालू तर करतो बरं आता या मशीननं जर लावायचं म्हटलं तर याच्यावर 3 लाईनी येणार. किती पण घेऊ शकतो तुम्हाला पाहिजे ॲट अ टाइम चालताना ही एकच लाईन चालणार ना? एकच चालते. ह्याचं 3 लाईनची किंवा 4 लाईनचं असं आहे का? 2 का असतं ना 2चं असतं. हा 2चं असतं ना. करू शकता तुम्ही फॅब्रिकेशन मध्ये. ह्याचं सोपं आहे हो. एकदा ती साईड धरायची. आणि एकदा हा कारण का माहितीये का? ऐका ना तुम्ही त्याच्यावर चालून गेला की फायदा नाही. एकदा शेवटची साईड धरायची. शेवटला गेलं का येताना डायरेक्ट ही साईड घ्यायची आणि मग सेंटर धरायचा. 3 झाल्या 5 घ्यायचे असेल की ह्या दोघांचा मध्ये एकदा त्या दोघांचा मध्ये एकदा संपला विषय. म्हणजे ते स्किल डेव्हलप होतं आपोआप काम करता करता. माणूस तेवढा हुशार माणूस. पेरणी केल्यानंतर आता समजा सोयाबीनचं बोलू आपण. पेरणी केल्यानंतर आपण तणनाशक मारलं ठीक आहे, 1 महिनाभर उगवणार नाही. पण बऱ्याच वेळा असं होतं सोयाबीनमध्ये की नंतर पण हे उगवतं. मग त्याला आपण खुरपणी केली तर चालते का? त्याला परत विडीसाईड आहे ना. आयरिस सारखं सोयाबीनमध्ये चालणारं सिलेक्टिव्ह विडीसाईड आहे ना. कंपल्सरी 2दा तणनाशक आहे सारथीच्या प्लॉटला. एकदा टोकणी करताना आणि एकदा 1 महिना चालू पिकामध्ये. तर ते एकच मिनिट. त्याच्या व्यतिरिक्त जर आवाक्या बाहेर गेला आपल्या चुकीमुळे किंवा वातावरणामुळे किंवा काहीतरी झालं असेल तर त्यावेळेस मात्र मग तुम्हाला या सर्दीच्या प्रोटोकॉलमध्ये हे नाही. पण प्लॉट जाऊ येऊ शकत नाही. आपण थोडंसं काढावं लागतं. आपण आता बेड आधीच केलेले असतात ना. तर पहिलं पीक निघल्यानंतर तणनाशक मारावं लागतं. म्हणजे कसं की आता प्री इमर्जन्सी मारतात आपण. त्यांनी तर काही मोठं गवत जाणार नाही. बरोबर. तर मग प्री इमर्जन्सी गवत जातच नाही. मोठं छोटं कसलं जात नाही. हां तेच ना. तर त्याच्यासाठी बरोबर. तर आता काय खोडवे ज्याला फुटलेत म्हणजे पहिलं पीक काढून झालंय त्या पिकाचे खोडवे सुद्धा फुटलेत आणि पहिल्या पिकामधलं गवत सुद्धा तिथं शिल्लक आहे. अशा अवस्थेमध्ये जर पुढच्या पिकाची टोकणी करण्यासाठी मला अडचण ठरणार नसेल ती जागा तर मी टोकणी करून घ्यायची आणि त्या पिकामध्ये तुम्हाला चालूचं प्री इमर्जन्स उगू नये म्हणून भिजवून झाल्यावरती आणि आहे ते गवत मारावं म्हणून ग्लायपोसेट. आता राऊंडअप चालू पिकामध्ये पेरणी केलेल्या पिकामध्ये मारा सांगणारा कोणी तुम्हाला भेटणार नाही. आपण मारतो. मी सकाळीच मारले. हे जे गवत आहे हे ग्लायपोसेटने मरल आणि जे नवीन उगवणार आहे ते त्या सुमीमॅक्समुळे उगवणार नाही. ते राऊंडअप मारलं काही त्याचा तोटा होत नाही. नाही तोटा नाही होत. उगवणं चालू नव्हतं ते. नाही जे आहे ते मारणार राऊंडअप. सीडला काही नाही होत. हा उगूनच नव्हतं आलं. बरोबर. 24 तास 48 तास आपण देतो. हा मेजर प्रश्न आहे. हा लक्षात येत नाही प्रत्येकाच्या. आणि दुकानदार याला कुठं मान्यता देत नाही. तेच ना. म्हणजे दुकानदार म्हणून आम्हीच सजेस्ट करतो वापरायचं. बिंदास वापरा काही हरकत नाही. इव्हन 2,4-D वापरलं तरी चालते. आणि आपण आम्ही कालावधी सांगतो 30 ते 40 दिवस समजा. बरोबर. काही हरकत नाही. करू शकता तुम्ही. आम्ही रेग्युलरली 8 वर्ष करतोय. आता तुम्ही सांगितलं की ग्लायकोसिड जे आहे ते येणाऱ्यासाठी आहे त्याच्यासाठी आणि नको त्यासाठी या दोघांचं कॉम्बिनेशन आहे का एखादं? हेच कॉम्बिनेशन आहे ग्लायपोसेट बोल चालते. ते दोन्ही एकत्रित असतात. हां म्हणजे तेच ना. म्हणजे हां रिकमेंड केलेलं म्हणजे रिकमेंड नाही केलेलं पण केमिकल कंपोजिशन त्यांचं चालतंय. त्याचे काही बॉन्ड ब्रेक होत नाही किंवा वेगळी रिॲक्शन होत नाही. अनुभवाने हे चालतं. वापरण्यापेक्षा हे बघा कसं आहे सर माहिती आहे का रेमडेसिवीर करोनासाठी नव्हतं पण करोनासाठी आपण त्याला वापरतो. अशी बरीच गोष्टी आहेत. तर शेतकऱ्याच्या अनुभवांती गोल ग्लायपोसेटचं कॉम्बिनेशन चालते आणि पेरणी केलेल्यानंतर ग्लायपोसेट मारलं तरी पण चालते. मी छाती टोकपणे सांगू शकतो. पण आता मल्चर आहे मॅडम जे मग अशी बोललो मी घास वगैरे कापायचा. त्याच्या खाली ब्लेड आहेत का?
चालवायला आणि ट्रॉलीमध्ये फिरायला 1 टनापर्यंत माल भरतं म्हणजे तुम्ही विचार करा. आता आपण कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी तो कॉलम उभे केलेले आहेत, बघितले का तुम्ही ते वरती गाडी पार्किंगमध्ये लावली तिथे हे बी कॉलम आहेत सगळे, हे वाढले मोठले बारीक ते कॉलम याच्यावर वाहिलेत मी त्याच्यावर म्हणजे हा उपयोग एक्स्ट्रा आहे. आता याला मी ते लहान मुलांची टॉय ट्रेनची पण ऑर्डर दिली, ड्रम तयार करायला दिलेत माग, बॅलर असतात ना आपले 5-6 बॅलर मागं जोडायचे आणि तिथे आलेल्या गेस्टला आपले लहान मुलं बसून राणीची बाग ट्रेन ते आता आपल्या आपण कसं वापरतो. हा मंडळी या आहेत किरण सरांच्या आई आणि एक 10-15 मिनटं बोललो, पण काय माहिती खूप दिवसांची ओळख होती, अशी आमची ओळख आहे असं वाटेल तुम्हाला पाहून. मला इथे त्यांनी मुक्कामाचं आमंत्रण दिले, परत कधीतरी मी नक्की येईल. खूप प्रेमळ आणि गोड स्वभाव आहे आईंचा. आणि मला लक्षात आलं की किरण सर तुमच्यावर गेले, सगळीच मुलं माझ्या आहेत. सगळे तुमच्यावरच आहेत ना. खरंच प्रेमाचा वारसा दिलाय, अतिशय सुंदर त्यांनी संस्कार दिले आहेत मुलांना. खूप वेगळी गोष्ट आहे ही तुमच्याशी मी शेअर केली.